तर बेसिक आज आपण MPSC कडे शिफ्ट होण्याचं काय वे त्याच्याबद्दल थोडं डिस्कशन करणार आहे. UPSC टू MPSC, कारण नवीन पॅटर्न आलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सिलेबस बघितला आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या मनात थोडं कन्फ्युजन आहे की एक्झॅक्टली कसं मूव्ह करावं किंवा करावं का नाही. 3 स्टेटमध्ये सध्या आपले स्टुडंट्स आहेत. एक म्हणजे की ज्यांना माहिती आहे की मूव्ह करायचं आहे, ते दे हॅव ऑलरेडी मूव्ह 2023-24लाच त्यांनी प्रिपरेशन सुरू केलं आहे. 25चं जेव्हा पहिल्यांदा नोटिफिकेशन आलं होतं, जे नंतर कॅन्सल झालं. दुसरे म्हणजे एक आहे जे हाफ तळ्यात मळ्यात आहे की करायचं का नाही. मग त्यांचं असं चाललंय की मे बी आपण पहिले प्रीचीच तयारी करू किंवा मेन्सची तयारी करू आणि त्याच्यानंतर मग सुरुवात करू व्यवस्थित अभ्यासाला. आणि जे रिसेंट म्हणजे त्यांची जी एक्झाम झाली त्याच्यात काही प्री क्लिअर झालेले आहेत आणि त्यांचं असं आहे की ही प्री देऊन बघू, ही नाही झाली तर मग आपण कम्प्लिटली शिफ्ट होऊ. आणि लास्टली काही जण आहे जे ऑलरेडी त्यांना माहिती आहे की मे बी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न थोडा कठीण जाईल किंवा टफ जाईल किंवा त्यांना थोडं कन्फ्युजन आहे त्याच्या बाबतीत, तर दे हॅव शिफ्टेड टू ग्रेड बी वगैरे, म्हणजे आपले STI PSI वगैरे याच्याकडे शिफ्ट झालेले. तर मग फर्स्ट आपला जो प्रेफरन्स आहे किंवा फर्स्ट आपली जी स्टेप आहे ती म्हणजे की आपण कोणत्या कॅटेगरीत येते समजून घेणं. कारण कुठूनही तुम्ही अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला हे समजणं महत्त्वाचं आहे की आपण कुठे, वेअर वी आर स्टँडिंग. आणि एकदा तुम्हाला ते कळलं तर तुम्हाला मग तो प्लॅटफॉर्म यूज करता येईल वरती जायला आणि तिथून तुम्हाला वरती मूव्ह होता येईल. तर बेसिक जे आपण सुरुवात करणार आहे आज, ठीक आहे, कोणत्या स्टेजवर तुम्ही सध्या आहात आणि त्या बेसिक पासूनच तुम्हाला पुढे बिल्ड करायचं आहे. तर पहिला मुद्दा म्हणजे की कोणत्या स्टेजवर आपण आहोत याच्यासाठी आपल्याला काय काय कन्सिडर केले पाहिजे पॉइंट्स. पहिला मुद्दा म्हणजे आपण सिलेबस नीट वाचलाय का. ठीक आहे, MPSCचा जो नवीन सिलेबस आलाय ज्याच्यामध्ये GS 1, 2, 3, 4 इज ऑलमोस्ट ऑन द स्टेज ऑफ UPSC, त्या सेम लेवलला आहे, लेवल ऑफ UPSC. तर तो आपण त्याच्या थ्रू गेलोय का. त्याच्यानंतर आपण UPSCचा आधी अभ्यास केलाय का. बरेच जणांनी UPSC ऑलरेडी दिली आहे किंवा मेन्स दिली असेल किंवा प्रिलिम्स दिली असेल, प्रिलिम नसेल क्लिअर झाली पण त्यांच्या मेन्सच्या नोट्स रेडी असतील, तर तो एक कॅटेगरी आहे आपल्याकडे ज्यांच्याकडे मेन्सची बऱ्यापैकी म्हणजे 60% तयारी झाली. 40% का नाही म्हणतोय मी, कारण 40% इज रिलेटेड विथ महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राची म्हणजे इव्हन माझी महाराष्ट्राची तयारी नाही, कारण आपण UPSCचा जेव्हा अभ्यास करतो सो एव्हरीवन नोज की आपण ऑल ओव्हर इंडियासाठी करतो. ठीक आहे. सो दुसरा पार्ट काय आहे, BH प्लस MH. तर BH प्लस MH म्हणजे काय, महाराष्ट्र आणि भारत या दोघी गोष्टींचं आपलं प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे, म्हणजे सुरुवात करायची. मग त्या गोष्टी कशा सुरू करायच्या याच्यावर आपण आज चर्चा करू. तिसरं आपण विचार करतोय की प्रिपरेशन स्टार्ट कसं करायचं आणि ते कंटिन्यू कसं ठेवायचं. कारण समजा आता सप्टेंबरमध्ये जर राज्यसेवेची प्री आहे तर आपल्याकडे साधारणतः एक 4 महिने उरले असं आपण धरू. एप्रिल, मे, जून, जुलै, 5 महिने, ऑगस्ट. तर 5 ते 6 महिने याचं टाइम टेबल काय असलं पाहिजे. ठीक आहे. आणि फोर्थ की टेस्ट कशा द्यायच्या, त्याच्यानंतर मेन्सची तयारी कशी सुरू करायची. ठीक आहे. आणि स्ट्रॅटेजी काय ठेवायची प्रिपरेशनच्या वेळेला, म्हणजे कोणत्या टेस्ट कधी द्यायच्या, किती द्यायच्या, त्याच्यानंतर मेन्सची तयारी कधी सुरू करायची, त्या किती टेस्ट द्यायच्या, रिव्हिजन कशा करायच्या, किती रिव्हिजन केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण जनरल आज डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. तर पहिल्या आपण डिस्कस करू शिफ्टिंग. ठीक आहे. तर शिफ्ट कसं करायचं, तुम्ही जर UPSC पूर्णपणे UPSCचा अभ्यास करत असाल तर शिफ्ट कसं करायचं. आता तुम्हाला माहिती आहे काही असे मुद्दे जे ओव्हरऑल UPSC MPSC सेम आहे, म्हणजे इट इज अबोव 60%. मग त्याच्यामध्ये काय येईल, तुमचा हिस्ट्री येईल. पण हिस्ट्रीमध्ये तुमचं ॲड ऑन काय होतं, महाराष्ट्र. महाराष्ट्राची हिस्ट्री, महाराष्ट्राचा आर्ट अँड कल्चर. ठीक आहे. त्याच्यावर आपल्याला मटेरियल, हा एक अजून मुद्दा राहिला की मटेरियल अँड रेफरन्सेस.
मी मराठीतूनच दिली पण इंग्लिशमधून लिहितोय कारण इथे जरा मराठी लिहायला अडचण आहे. ठीक आहे. तर पहिला मुद्दा आपण काय विचारात घेतलाय की शिफ्टिंग कसं करायचं. ठीक आहे. तर बेसिक बुक्स तुमच्याकडे कोणकोणते आहे, जनरली काय काय बुक्स वापरताय तुम्ही आता सध्या रिडिंगला किंवा प्रिपरेशनच्या वेळेस काय काय बुक्स वापरताय, स्टँडर्ड बुक्स ज्या सगळे एव्हरीवन इज युजिंग. सो बेसिकली आपला जो कोर आहे तो काय एनसीईआरटी, आणि एनसीईआरटीच्या बरोबरीने खूप चांगला रिसोर्स आहे तो म्हणजे स्टेट सर्व्हिसचे बुक्स. की स्टेट बोर्डाचे तुम्ही बुक्स बघितले तर त्याच्यात तुम्हाला चांगलं मराठीचं क्वालिटी मटेरियल मिळेल. ठीक आहे. आपण बऱ्याच वेळेस स्टेटच्या बुक्सकडे थोडा दुर्लक्ष करतो, तर तसं करू नका. ज्या 11वी-12वीचे जे काही पुस्तकं आहे मग ते तुम्ही आर्ट अँड कल्चर वगैरे आहेत, त्याच्यानंतर हिस्ट्री जॉग्राफी आहेत, इव्हन सायन्स अँड टेक पण काही आहेत, इकॉनॉमिक्सचे काही पुस्तकं आहेत, तर ते घ्या. का? कारण त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दसाठा मिळेल थोडा, आणि तुम्हाला ह्या जर्नीमध्ये सर्वात महत्त्वाचा हा तुमचा शब्दसाठा आहे, व्होकॅब्युलरी. कारण जेव्हा तुम्ही मराठीमध्ये लिहिताय किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये जरी लिहिताय तर तुमच्याकडे एक तुमची वर्ड बँक अवेलेबल असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जे क्लिअर करायचंय किंवा समोरच्याला जे कन्वे करायचंय दॅट शुड बी इन शॉर्टेस्ट फॉर्मॅट. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त प्रभावीपणे तुम्ही ते पोर्ट्रे केलं पाहिजे. म्हणून सर्वात पहिला मुद्दा शिफ्टिंग करताना तो काय आहे की शब्दसाठा वाढवणे, जर तुम्ही मराठीत लिहित असाल किंवा इंग्लिशमध्ये लिहित असाल. मग आता तो कसा वाढवायचा, तर आपण न्यूजपेपर डेली वाचताय, एमपीएससी असो का युपीएससी असो. आता जर एमपीएससी युपीएससीच्या बेसवर चालली आहे तर त्याचा अर्थ काय आहे, ते जे क्वेश्चन फ्रेम करतील ते युपीएससीच्या रिसोर्स मधून वापरतील. मग युपीएससीचे रिसोर्सेस काय आहे जे आपण अभ्यास करताना, आता रेफरन्स रिसोर्सेस तर आपण डिस्कस केले, पण करंट अफेअर्सचे काय रिसोर्सेस आहे, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, ठीक आहे, किंवा PIB जे आपण म्हणजे युपीएससीचा अभ्यास करताना वापरतो. ह्याच गोष्टी तुम्हाला वाचाव्या तेव्हाही लागतील. जेव्हा तो एमपीएससीचा प्रिपरेशन कराल तर नॅशनल लेवलच्या न्यूज तुम्हाला ह्याच रिसोर्सेस थ्रू वाचायचे आहे. द हिंदू तुम्हाला डेली एक कोणताही न्यूजपेपर डेली वाचायचा आहे, आणि वाचायचा म्हणजे फक्त जनरलिस्टिक वाचायचा नाहीये, तो व्यवस्थित वाचायचा आहे. आता व्यवस्थित वाचायचं आहे म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल की आता इनर लाईन परमिटचं काहीतरी न्यूज आली की इनर लाईन परमिट एक्सटेंड झालं किंवा इनर लाईन परमिट इथून कमी केलं तिथून कमी केलं. तर मग व्हॉट इज इनर लाईन परमिट, ते कधी सुरू झालं होतं, कोणी सुरू केलं होतं, ते सुरू करण्यामागचा उद्देश काय होता, आणि आता ते कमी करण्यामागचा त्यांच्या मागे काय हेतू. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही नोट्समध्ये इन्क्लूड केल्या पाहिजे. मी एक दोन त्या ज्या नोट्स आणल्या त्या प्रिलिम्सच्या आहेत किंवा मेन्सच्याही यूज होतात, तर मी तुम्हाला सांगेल की कोणत्या नोट्स या प्रिलिम्सला पण यूज होऊ शकतात आणि मेन्सला पण यूज होऊ शकतात. असे काही टॉपिक आहे ज्यांच्या नोट्स बोथ तुम्ही एकच काढल्या तरी चालतं, पण असे काही टॉपिक आहे ज्यांच्या तुम्ही एक नोट नाही काढू शकत, त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्सला वेगळं आणि प्रीला वेगळंच काढावं लागेल. ठीक आहे. आणि जेव्हा आपण पहिल्यांदा नोट्स काढतो तेव्हा त्या जनरली एक्सटेन्सिव्ह होतात, किंवा तुम्ही जर लेक्चर करत असाल इथे किंवा कुठे तर त्या एक्सटेन्सिव्ह होतात. म्हणजे काय होतं की 150-200 पानं आपल्या एका GSला जातात, आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा तुम्हाला त्या नोट्स क्रक्स काढून ठेवावा लागतो. तो किती पानांचा, हार्डली 50 पान, आणि त्याच्यानंतर ते इव्हन 50ही नाही 20 ते 25 पानामध्ये तुम्हाला सगळं एक GS आटोपावं लागेल. त्याच्यामुळे ती सवय तुम्हाला आत्ता लावावी लागेल. ही कशी लागेल की तुम्ही जेव्हा डेली न्यूजपेपर रीड करणार तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की कोणत्या बातम्या महत्वाच्या आहेत. आता बरेच चॅनल आहेत ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट न्यूज ते सांगतात की या आजच्या पेपरमध्ये ह्या न्यूज इम्पॉर्टंट आहे, मे बी तुम्ही त्याची मदत घ्या. बऱ्याच वेळेस मुलं काय करतात की फक्त व्हिडिओज बघतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेगवेगळे चॅनल आहे त्याच्यावर जाऊन फक्त व्हिडिओ बघतील, त्याच्या नोट्स काढतील आणि ते आपल्या नोट्समध्ये ऍड करतील. तसं करू नका. माझी एकदम चांगली ऍडवाइस आहे की तसं करू नका. कारण आपण न्यूजपेपर का वाचतोय, कॉम्प्रिहेन्शन आपलं स्ट्रॉंग झालं पाहिजे. तुम्हाला सीसॅटचा पेपर द्यायचा आहे या सगळ्यांच्या आधी, आणि सीसॅट देताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला म्हणजे युपीएससी जर देत असाल तर तिथे क्वालिफाईंग आहे, इकडे नाहीये. तर ते करत असताना तुम्हाला या गोष्टी सगळ्या कन्सिडर होतात. जर तुमचं कॉम्प्रिहेन्शन चांगलं असेल, जसं फॉर एक्झाम्पल माझं कॉम्प्रिहेन्शन चांगलं होतं, माझं मॅथ्स एवढं काही चांगलं नव्हतं, पण ठीक आहे आपण त्याच्यामधून एक 20 क्वेश्चन त्याच्यातून सोडवायचो, 20 ते 25 क्वेश्चन, आणि 25 क्वेश्चन याच्यातून सोडवायचो. 55 to 60 अटेम्प्ट हा बेसिकली एक चांगला अटेम्प्ट आहे. त्याच्यावरती तुम्ही गेले तर थोडी रिस्क वाढते जर तुम्हाला माहित नसेल, तुम्ही अंदाज घेत असाल तर. पण त्याच्या आधी अलीकडे तुम्ही राहू शकत नाही. म्हणजे 40-45 खूप जर तुम्हाला माहित असेल की हे आन्सर राईट आहे एक्झॅक्टली, तर मग तुम्ही कंटिन्यू करू शकता. अदरवाईज 50-55 हा एक चांगला अटेम्प्ट आहे. तर सांगायचा मुद्दा हा होता की न्यूजपेपर वाचताना ह्या गोष्टी तुम्ही जर कन्सिडर केल्या तर तुम्हाला नोट्स काढायला मदत होते की इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत. बऱ्याच वेळेस काही न्यूजपेपर आहे ते सरळ हायलाईट साठी येतात, म्हणजे हायलाईट करूनच येतात की ह्या न्यूज महत्वाच्या, या पेपरवर ते हायलाईट असतो, आपण तेवढं वाचतो पुढे चला, तेवढं वाचतो पुढे चला. दुसरं म्हणजे की आता एमपीएससीचा आपल्याकडे स्टँडर्ड काय आहे. जेव्हा आपण युपीएससी म्हणतो तर आपल्याकडे 3 गोष्टी असतात, 3 पिलर्स मी नेहमी म्हणतो. एक आहे सिलेबस,
दुसरा आहे PYQ आणि तिसरा आहे तुमचा करंट अफेअर्स. ठीक आहे. पण आता इथे काय झालंय, आपल्याकडे सिलेबस तर आहे, पण सिलेबस मधलाही 40% जो पार्ट आहे तो अनचार्टेड टेरिटरी आहे. त्याच्यातनं काय विचारतील हे आपल्याला माहित नाही, कारण तो महाराष्ट्राचा भाग. मग महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय काय कव्हर करायचंय, ठीक आहे. मग त्याच्यासाठी कोणाचं आपल्याला गायडन्स घ्यावं लागेल, या बऱ्याच गोष्टी आहे, किंवा कोणते पुस्तकं वाचावं लागतील. इंडियाचं बरंच अवेलेबल आहे, तुम्हालाही माहिती. 60% वी आर हॅव्हिंग रिसोर्सेस. वेगवेगळ्या क्लासेसच्या नोट्स आहेत, किंवा चांगले चांगले मेंटर्स आहे, जसं UPSC गाईडमध्ये काही आहेत चांगले एक्सपर्ट, तर ते शिकवतात. तर ह्या गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील अभ्यास सुरू करताना. कारण जर ह्या तुम्ही प्लॅन नाही केल्या आणि तुम्ही इन बिटवीन गेले, तर ते चक्रव्यूहासारखं होईल की तुम्ही मध्ये जाल, तुम्हाला बाहेर येता येणार नाही एकदम ऐन परीक्षेच्या वेळेस. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम तोच होतो. तर तसं न करता तुम्हाला सिलेबस थरो जायचंय, आणि जे PYQ वापरायचे ते UPSCचे वापरायचे थोडे. याच्या आधी हा पॅटर्न खूप जुना होता, तर त्याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारले त्याचाही तुम्हाला थोडा अंदाज घेता येईल. आणि दुसरं म्हणजे की रिसोर्सेस वापरताना ज्यांनी, म्हणजे मी हे नाही सांगत आहे की मराठीतून लिहिली किंवा कोणत्याही रिसोर्समधून म्हणजे लँग्वेजमधून लिहिली आहे, पण ज्यांनी मेन्स लिहिले आहे 1-2, तर त्यांचं गायडन्स घ्या किंवा त्यांचं मेंटरशिप घ्या की कशा पद्धतीने आपल्याला ह्या आन्सर रायटिंग करता येईल किंवा एसे लिहिता येईल. कारण काय होईल की जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करताय आणि तुम्ही सगळं नोट्स वगैरे बनवले, एव्हरीथिंग इज रेडी, बट इफ यू आर नॉट एबल टू फिगर आउट की व्हॉट दे आर आस्किंग, ते काय नक्की विचारताय, त्यांचा क्रक्स काय क्वेश्चनचा, तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या सगळ्या नोट्स रेडी असतात, आपलं सगळं एव्हरीथिंग इज ॲट पार विथ द टॉपर्स नोट, पण चुकतं कुठे की आपल्याला डिमांड कळत नाही क्वेश्चनची. आणि आपल्याला जेव्हा डिमांड कळत नाही क्वेश्चनची, तेव्हा मग आपण काही लिहून येतो जे आपल्याला माहित असतं. ते जे विचारताय ते आपल्याला लिहायचंय, रादर दॅन आपल्याला जे माहित आहे. मे बी तो डेटा जो असेल तो सेम असेल, तुम्ही ज्या नोट्स काढताय त्या सेम असतील, पण जेव्हा तुम्ही त्या नोट्स लिहितात, म्हणजे त्या आन्सर लिहितात, तेव्हा तिची पद्धत बदलते ॲज पर द ते आपण ते म्हणतो डायरेक्टिव्स, की डिस्कस म्हणजे काय, क्रिटिकली अनालाइज म्हणजे काय, किंवा कमेंट म्हणजे काय. तर कमेंट किंवा डिस्कस मध्ये आपल्याला फक्त एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. क्रिटिकली अनालाइज मध्ये आपल्याला असे पॉईंट मांडायचे असतात, समजा एखाद्या स्कीमचं आपल्याला क्रिटिकली अनालाइज करायचं, तर मग आपल्याला असे पॉईंट मांडायचे असतात की ह्या स्कीम मध्ये काय कमतरता आहेत किंवा याच्यात काय सुधारणा केल्या पाहिजेत. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करा लिहिताना किंवा अभ्यास करताना. दुसरं आहे की प्रिपरेशन फॉर मेन्स. मेन्सच्या प्रिपरेशनमध्ये किंवा आपण जी स्टेजेस आपण म्हटले, आता प्रिपरेशन फॉर मेन्स म्हणजे आपल्याला 2 गोष्टी कन्सिडर करायच्या, भारत आणि महाराष्ट्र. तर आपण डिस्कस केले जे रिसोर्सेस आहे ते स्टँडर्ड रिसोर्सेस सेम राहणार आहे. प्रॉब्लेम फक्त केव्हा होतो, जेव्हा आपण पूर्णपणे शिफ्ट नाही होऊ शकत. बऱ्याच वेळेस मराठीची आपल्याला खूप दिवस झाले आपण प्रॅक्टिस न केल्यामुळे आपल्याला पटपट शब्द सुचत नाही किंवा आपण लिहू शकत नाही. आणि जेव्हा आपण लिहू शकत नाही, तर मग आपली सगळी जी मेहनत आहे ती पाण्यात जाईल. तर याचा अर्थ काय आहे की आपण सगळं प्रिपेअर जरी केलंय, तरी रिव्हिजन खूप महत्वाची. रिव्हिजन जितकी करणार, जसं मी म्हटलं, शब्दसाठा जितका वाढवणार, तितका तुम्हाला पुढे फायदा होईल किंवा तितकं तुम्ही पुढे चांगल्या पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, जर आता एखादा टॉपिक आपण घेऊ जे बरंच म्हणजे IR आहे. आता IRचा जो बेस आहे तो हिस्टोरिकल आहे. ठीक आहे. IRचा तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे की ही पर्टिक्युलर 2 देशांमधला काही समजा संबंध आहे, भारत पाकिस्तान आहे, तर भारत पाकिस्तानमध्ये कोणते युद्ध झाले, ठीक आहे, त्याच्यानंतर काय काय डिप्लोमॅटिक ऍडव्हान्समेंट झाल्या, ठीक आहे, राजनैतिक काही गोष्टी पुढे सरकल्या असतील, किंवा दोघी परस्परांमध्ये काय अशा गोष्टी आहे ज्या पूरक ठरू शकतात एकमेकांना. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही पठाणकोट चा विचार केला आणि म्हणजे तिथे स्पोर्ट्स इक्विपमेंट खूप चांगले बनतात, आणि तिकडच्या साईडला विचार केला तर तिकडेही स्पोर्ट्स इक्विपमेंट चांगले बनतात, मेडिकल इक्विपमेंट चांगले बनतात पाकिस्तानच्या साईडला, तर ह्या गोष्टी पूरक ठरू शकतील का? आपला व्यापार त्यांच्याबरोबर थांबलेला आहे, खूप कमी झालेला आहे, तर मग तो वाढू शकेल का? एखादी कमिटी का जिने असं काही रिपोर्ट दिलाय, किंवा जर आपण काही इंटरनॅशनल ग्रुप्स बघितले त्याच्यामध्ये कोणी असं काही सांगितलंय का की तुम्ही ह्या पद्धतीने मूव्ह आउट होऊ शकता? रिसेंटली जयशंकर यांनी एक वक्तव्य दिलं की हे म्हणजे टेरिटोरियल ऍडव्हान्समेंटला त्यांनी एक डिस्प्यूटचं नाव दिलं म्हटलं UN ने. तर त्याच्यामुळे काय झालं की हा डिस्प्यूट झाला, पण हे एन्क्रोचमेंट आहे रादर दॅन डिस्प्यूट, असं ते म्हटले. मग ह्या गोष्टी तुम्ही नोट करत चला. जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन लिहिता तेव्हा काय असतं की इंट्रोडक्शन तुम्हाला 3 ते 4 ओळीत संपवायचंय. इंग्लिश मध्ये एक ऍडव्हान्टेज असा आहे की तुम्ही तुमची गोष्ट खूप कमी शब्दात लिहू शकता, पण मराठीमध्ये तुम्हाला कमी शब्दात लिहायसाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. मग ती प्रॅक्टिस करणं कधी म्हणजे कसं शक्य आहे? तर फॉर एक्झाम्पल, जसं मी ते स्टेटमेंट सांगितलं की एन्क्रोचमेंटला UN ने डिस्प्यूट नाव दिले, आणि तुम्हाला क्वेश्चन आला की काइंडली ॲसेस द रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान, ठीक आहे, इन करंट सिनारिओ. ठीक आहे, असं जेव्हा आलं
तेव्हा तुम्ही पहिले जे हे डबल कोटमध्ये हे स्टेटमेंट टाकलं कोट अनकोट मध्ये की बाबा जयशंकर असं असं म्हणाले की असं झालंय, आणि त्याच्यानंतर मग एका ओळीत टाकलं की धिस समराइज द क्रक्स, की हे सगळं एका पद्धतीने आपल्याला समजावून सांगतं की भारत आणि पाकिस्तान मधली सध्याची जी संबंधांची स्थिती ती काय, असं जर लिहिलं तर तो एक परफेक्ट इंट्रो होतो. त्याच्या जागी जर तुम्ही लिहित बसले की भारत पाकिस्तान हे पारंपरिक विरोधी आहेत आणि 1947च्या फाळणीनंतर मग त्यांना म्हणजे भारत पाकिस्तानमध्ये 3 युद्ध झाले आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे की भारत पाकिस्तान मधला विनिमय किंवा व्यापार हा सर्वात कमी स्तरावर होतोय आणि त्यातल्या त्यात जे म्हणजे दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत पाकिस्तान मधले संबंध खराब झाले. तर मग ह्या 5-6 ओळींमुळे काय होतं की तुमचा खूप वेळ वाया जातोय पहिल्या 4-5 ओळीमध्ये इंट्रोमध्येच, आणि मग तुम्ही जे सगळं तयार केलंय हे तर योग्य दिशेला आहे, पण ते इम्प्लिमेंट न करता आल्यामुळे तुमचा वेळ समजा ह्या प्रश्नात वाया गेला तर तुम्हाला पुढे त्याचा डिसएडव्हान्टेज होतो की तुम्हाला मेन बॉडीमध्ये वेळ देता येत नाही. त्याच्यामुळे क्रिस्प कसं लिहायचं, कमीत कमी शब्दात कसं लिहायचं याची प्रॅक्टिस करणं महत्वाचं, किंवा ते माहिती असणं महत्वाचं आहे. मग ते कुठून माहिती पडेल आपल्याला टॉपर्सच्या आन्सर कॉपी वाचाव्या लागतील, त्याच्यानंतर काही नोट्स असतील चांगल्या क्लासेसच्या त्या वाचाव्या लागतील, त्याच्यानंतर स्वतःचे बनवावे लागतील. जसं फॉर एक्झाम्पल की समजा एक पर्टिक्युलर काही टॉपिक्स आहे त्याचे आपण सिलेबसनुसार पर्टिक्युलर नोट्स बनवून घेतले, 2-3 फॅक्ट, 2-3 अशा पंचलाईन, काही कन्क्लुजनसाठी. समजा आता GS2 मध्ये जेव्हा GS2 पेपर होता त्याच्यातल्या कमीत कमी 8 ते 10 प्रश्नांमध्ये मी SDG वापरले. SDG प्रत्येक याच्यात यूज होतात, म्हणजे इनोव्हेशनला SDG आहेत, त्याच्यानंतर दारिद्र्याला SDG, गव्हर्नन्सला आहेत, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटला आहे, सिटीजसाठी SDG आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या तिथे वापरता येतात GS2 मध्ये, कारण GS2 मध्ये काय आहे तुमचं इंटरनॅशनल रिलेशन आहे तिथेही आहे. त्याच्यानंतर GS2 मधले काही महत्वाचे आर्टिकल आहेत तर ते आर्टिकल पण आपल्याला वापरता येतात. GS2 मध्ये जर तुम्ही कर्तव्यांमध्ये बघितलं तर 51A मध्ये तुम्ही जा, ठीक आहे. 51 मध्ये काही महत्वाचे आर्टिकल मेन्शन आहे. त्याच्यानंतर गव्हर्नन्ससाठी 45, 46, 47, 48 ज्या काही पॉलिसीज आपल्या चालल्या आहेत, जर समजा त्याच्यावर क्वेश्चन आला, इंटरनॅशनल रिलेशनवर क्वेश्चन आला, तर इंटरनॅशनल रिलेशन कसे मेंटेन ठेवायचे याची पण एक मेन्शन आपल्या याच्यात आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे सायंटिफिक टेम्पर, GS3 मध्ये जर विचारलं तर सायंटिफिक टेम्पर सुद्धा आपल्या कर्तव्यांमध्ये आहे, मूलभूत कर्तव्यांमध्ये. तर अशा गोष्टी आपल्याला वापराव्या लागतील. जर तुम्ही हे वापरले नाही ट्रॅडिशनलच गोष्टी लिहिल्या याचा अर्थ तुम्हाला सिलेबस आणि डिमांड क्वेश्चनची कळली नाही असं एक्झामिनर इंटरप्रिटेट करतो. जर तुम्ही एक स्टेप पुढे जाऊन अशा काही गोष्टी वापरल्या ज्या जनरल लोक नाही वापरणार तर तुम्हाला ऍडेड मार्क मिळतात, अदरवाईज मग तुम्हाला ते मार्क मिळणार नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही नोट्स काढताना लक्षात घेतल्या पाहिजे. तर आपला विषय सुरू होता की भारत. आता भारताचं काय की UPSCचे काही चांगले चांगले मेंटर्स उपलब्ध आहे वेगवेगळ्या ठिकाणी, इथे आहेत, बाहेर आहेत, सगळीकडे. पण आपण सिलेक्ट कोणते करायचे हे आपल्यावर असतं. तुम्ही उगाच वेळ वाया जाईल असं काही सिलेक्ट केलं. फॉर एक्झाम्पल मी मग स्वतःच उदाहरण सांगतो की 2019ला जेव्हा मी पुण्याला आलो तेव्हा अँथ्रोपोलॉजी माझा ऑप्शनल होता, आणि अँथ्रोपोलॉजीला काय झालं की अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की एक मॅडम आहे, त्यांचे लेक्चर फ्रीली अवेलेबल आहे. 1980 लेक्चर होते काहीतरी 3.5-4 तासाचे. तर ते केले की अँथ्रोपोलॉजी पूर्ण कळेल तुला. मग मी ते लेक्चर मिळाले मला आणि ते मी बघायला लागलो हळूहळू. पण प्रॉब्लेम काय झाला की त्यांचे लेक्चर आणि क्वेश्चन ऍक्च्युअल जे विचारले जातात यांच्यात खूप कमी संबंध होता. म्हणजे त्यांचं जे शिकवणं होतं, मी जनरली सांगतो की शिकवणाऱ्या शिक्षकांचे 3 प्रकार असतात. एक असतात जे एकदम तेवढंच शिकवतात जेवढं सिलेबसमध्ये आणि त्याच्यावरती जात नाही, ठीक आहे, एकदम स्टिक टू द सिलेबस. दुसरे आहेत जे सिलेबस शिकवतात, थोडं आउट पण जातात, बाहेर जाऊन ते शिकवतात काही गोष्टी, परस्परांबरोबर कनेक्शन करतात आणि कनेक्शन केल्यानंतर मग तुम्हाला त्या जोडता येतात गोष्टी, लिंक करता येतात, ठीक आहे. असे एक असतात. आणि एक असतात की ज्याचा शिकवण्याचा आणि त्या सिलेबसचा किंवा परीक्षेचा खूप कमी संबंध, 25-30% फक्त. दे आर कॉल्ड एज एंटरटेनिंग टीचर. ते मे बी तुम्हाला सांगतील, खूप तुम्हाला मजा पण येईल ऐकायला ते वेगवेगळे किस्से किंवा त्या वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल किंवा काही गोष्टी, पण त्याचा आणि तुमच्या परीक्षेचा खूप कमी संबंध आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर त्या गोष्टी ऐकताय, बघताय, करताय तर त्या वेळ वाया जातो, हे लक्षात घ्या. तर त्यावेळेस माझे 3 महिने ऑलमोस्ट मी त्या लेक्चरमध्ये घातले आणि त्याच्या ज्या नोट्स काढल्या, खूप एक्सटेन्सिव्ह नोट्स निघाल्या, पण त्याचा क्रक्स काढायला मला खूप वेळ लागला आणि ते कळायला खूप वेळ लागला की याच्यातलं ओनली 40% हे कामाचं आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे इव्हन मी जेव्हा नव्या नोट्स काढल्या अँथ्रोपोलॉजीच्या तेव्हा त्या सगळ्या नोट्स मी रद्दीत टाकल्या. तर असं करू नका. ह्या गोष्टी
लक्षात घ्या, प्रत्येकाला टेस्ट करा, प्रत्येकाकडे जा, समजून घ्या की त्याचे म्हणजे शिकवण्याची पद्धत कशी आहे. डेमो लेक्चर अवेलेबल असतात, तुम्ही येऊन बसा. असं काही नाही की डेमो लेक्चरला आल्याला तुमच्याकडनं लगेच तुम्हाला पैसे घेणार आणि तुम्हाला जबरदस्ती क्लास लावणार, कोणी करणार नाही. पण ऍटलिस्ट स्वतः जा आणि ते सगळं समजून घ्या की तुम्ही कशा पद्धतीने एखादा मेंटर कसा निवडाल किंवा एखादा क्लास कसा निवडाल. कारण जोपर्यंत तुम्ही क्लासला येऊन बसत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की कशा पद्धतीने लोक शिकवत आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की हा माझा जर्नी हा 3 ते 4 वर्षाचा होता. जर योग्य गायडन्स मिळालं असतं तर हा कमी झाला असता, पण तरी तेवढा वेळ लागला. कारण आपण तेव्हा मराठीमध्ये प्रिपेअर करत असताना मटेरियल कमी होतं किंवा रिसोर्सेस अवेलेबल नव्हते, बुक्स नव्हते, आणि त्या सगळ्या नोट्स आपण रिफाईन करणं, ट्रान्सलेट करणं, मग मराठीत लिहिणं आणि त्याच्यानंतर मग त्या परत शॉर्ट्स करणं, ह्या गोष्टी थोड्या टाइम टेकिंग आहे. आणि मला वाटत नाही की तो मी दिलेला टाइम एवढा जास्त टाइम स्पेंड तुम्ही द्यावा. तर त्याच्यामुळे एकमेकांबरोबर अभ्यास करत चला, ग्रुप स्टडी आहे किंवा चांगले मेंटरिंग आहे, कोचिंग सेंटर्स आहेत, यांच्याकडे जा. जर तुम्हाला खरंच जेन्युअनली लावायचं आहे तर तुम्ही व्यवस्थित तपास करून लावा, असं काही कोणी कंपल्शन करत नाही. ठीक आहे. नसेल लावायचा तरी मेंटरिंग महत्वाची आहे. एक लक्षात घ्या, मेंटरिंग खूप महत्वाची आहे. कारण तुम्ही अभ्यास केला आहे किंवा तुम्ही लिहिलंय तर ते ऍसेस कोण करेल की तुम्ही योग्य दिशेला आहे का नाही. तर तुम्ही भेटत चला, तुम्ही मेंटरशिप कोर्स लावा, भेटत चला, त्यांच्याशी बोलत चला की मी हे असं असं लिहिलंय, हे योग्य आहे का नाही, या नोट्स अशा पद्धतीने काढतो, या योग्य आहे का नाही. तुम्हाला कोणी ना कोणी सहकार्य करेलच. असं काही नाही की कोणी म्हणजे प्रत्येकाला जर तुम्ही जेन्युअनली आपले एफर्ट्स पुट करत असाल तर प्रत्येक जण तुम्हाला मदत करायला तयार असतो, हे कायम लक्षात घ्या. तर दुसरं काय आहे की प्रिपरेशनच्या वेळेस नोट्स ज्या प्रिपेअर करायच्या आपल्याला त्या या दोनच्या सेपरेट करायच्या आहे, महाराष्ट्र आणि भारत. तर GS 1, 2, 3, 4 ह्या जर आपण बघितलं तर 4चा विषय सोडून द्या, कारण 4 मध्ये भारत महाराष्ट्र असं काही डिव्हिजन नाहीये. ठीक आहे. इथिक्सचा पेपर आहे, तो सर्वात सध्या मुलांना टफ पेपर वाटतोय, कारण त्याचं काही मटेरियल मराठीत अवेलेबल नाही आणि त्याच्याबद्दल काही माहिती नाही की लिहायचं कसं, भाषा कशी वापरायची. ठीक आहे. मराठीत लिहिताना काय गोष्टी कन्सिडर करायच्या. तर तेव्हा जी मराठी आपण ह्या पेपरमध्ये लिहितो, जर मराठीत लिहित असाल तर एक लक्षात घ्या की ती जनरल मराठी नाहीये. मराठी ही ज्ञान भाषा आहे. ठीक आहे. ती तांत्रिक भाषा नाहीये. तर आपल्याला ह्या सगळ्या पेपरमध्ये ना GS 1, 2, 3, 4 तांत्रिक भाषा लिहावी लागते की ज्याच्यामध्ये आपण काही पर्टिक्युलर कीवर्ड्स वापरतो. ठीक आहे. म्हणजे असं नाही की खूप शुद्ध मराठी, पण तांत्रिक मराठी, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे आपण जसं इंजिनिअरिंग लिहितो, अभियांत्रिकी लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर सहस्त्रांश तंत्रज्ञान म्हणजे आपण नॅनो टेक्नॉलॉजी लिहितो. तर तुम्ही नॅनो लिहिलं तरी चालणार आहे, पण ऍटलिस्ट यू शुड मेन्शन की सहस्त्रांश तंत्रज्ञान कुठेतरी ब्रॅकेटमध्ये, पुढे तुम्ही नॅनो लिहा. कारण त्याचं काय होतं की त्यांना कळतं की तुम्हाला माहिती आहे, पण ड्यू टू टाइम कन्स्ट्रेंट यू आर नॉट रायटिंग इट, यू आर रायटिंग नॅनो तंत्रज्ञान. ठीक आहे. तर अशा गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ह्या जर्नीमध्ये खूप महत्वाच्या ठरतात, कामास येतील. ठीक आहे. तर मी म्हणत होतो की भारताचं तुमच्याकडे बऱ्यापैकी मटेरियल अवेलेबल आहे. आता GS 1 आपण सुरुवात करू की GS 1 ला जर तुम्ही कन्सिडर केलं की GS 1 आपण करायचा असतो सुरू, तर त्याच्यामध्ये काय आहे, मुख्य हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, डिझास्टर मॅनेजमेंटचा थोडा पार्ट आहे. ठीक आहे. आणि आर्ट अँड कल्चर सर्वात महत्वाचं, जे 4 पार्ट आहे. आता आर्ट अँड कल्चरचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर आर्ट अँड कल्चर हे प्रीला आणि मेन्सला ऑलमोस्ट सेम असतं. ठीक आहे. प्री आणि मेन्स ऑलमोस्ट सेम आहे, त्याच्यात काही जास्त बदल नाहीये. कारण प्रीचे जर तुम्ही पेपर बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतील, नावं. फॉर एक्झाम्पल की आर्ट अँड कल्चरच्या नोट्स आहे, तर नोट्स काढताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की काय महत्वाचं आहे. ठीक आहे. आता या प्री ओरिएंटेड आणि मेन्स ओरिएंटेड पण आहे, त्या कशा मी तुम्हाला सांगतो. आता आपण या साईट्सची नावं बघतोय, ऑलमोस्ट या 8 ते 10 साईट्स आहेत काहीतरी, ज्याचे नावं आपण लिहिले. हरप्पा आहे, मोहनजोदडो आहे, कालीबंगन आहे, लोथल आहे, धोलावीरा आहे, चौंद्रो आहे. ठीक आहे. आणि बनवाली आहे. आता ह्या तेव्हा न्यूजमध्ये काही काही गोष्टी होत्या, मग त्याच्यात आपण काय लिहिलं की ह्या एक तर कोणत्या रिव्हरच्या आपल्याला याच्यात सापडतात. ठीक आहे. कोणत्या रिव्हरच्या जवळ सापडतात. आता ही कोणत्या रिव्हरच्या काठावर आहे, रावी रिव्हर आहे, इंडस आहे, घागर आहे, भोगवे आहे, डोलावीरा आहे, वगैरे वगैरे, आणि बनवाली वगैरे. तर याच्यामुळे काय होतं की ह्या गोष्टी तुम्हाला प्रीला कामास येतील. मे बी ते जोड्या जुळवा देतील. ठीक आहे. मॅच द पेअर्स, किंवा खालीलपैकी कोणते 3 राईट, म्हणजे ते जे म्हणतो ना आपण, आता नवीन एक ते पॅटर्न निघाले की 3 आर राईट, 2 आर राईट, 1 राईट, ऑल आर राईट. तर ते ह्या गोष्टीत येऊ शकतं. तर जोपर्यंत तुम्हाला तो पॅटर्न कळणार नाही तोपर्यंत नोट्स कशा काढायचं हे समजणार नाही, की त्याच्या पुढे आपण म्हणजे कनेक्ट कशा करायच्या, काय काय कनेक्ट करायचं. मग त्याच्यानंतर दुसरं आहे की इथे काय काय मिळालंय. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की सील्स किंवा ह्या गोष्टी सगळीकडेच मिळाल्या, पण काही पर्टिक्युलर गोष्टी, फॉर एक्झाम्पल ग्रॅनरीज आहे ते हरप्पामध्ये मिळाल्या, ग्रेट बाथ आहे मोहनजोदडोला आहे, कालीबंगनला फायर अल्टर मिळाले मोठे,
त्याच्यानंतर लोथलला आपण म्हणतो की पर्शियन सील आहे, चेस हॉर्स लाईक एक फिगर मिळाली, याच्यावर थोडा डाऊट होता पण त्यांनी लिहिलंय. त्याच्यानंतर ढोलावीराला साईन बोर्ड आहे एक मोठा, त्याच्यामध्ये तो आपण डेसिफर करायचा विचार करतो. काही जण आता रिसेंटली न्यूज होती की तो डेसिफर पण झालाय. ठीक आहे, तर मग ती नोट्स तुम्ही इथे ऍड करू शकता. तर अशा पद्धतीने प्रीच्या नोट्स आपण काढतो. आणि सर्वात महत्वाचं आता बनवालेला आहे तर रॅडियल गेट आहे. तर आपण जेव्हा नोट्स काढतो तेव्हा याचे प्रत्येकाचे काहीतरी एक खासियत आहे, तर ती आपण हायलाईट केली पाहिजे, जेणेकरून जेव्हा पेपरमध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन येतील तर तुम्हाला ते कळलं पाहिजे की एक्झॅक्टली काय आपल्याला हे करायचं. दुसरं म्हणजे की रिव्हर्सच्या जवळ असल्यावर ह्या फ्लोरिश का झाल्या. आता हा मेन्सचा क्वेश्चन आहे की आपल्याला क्वेश्चन येतो की मोस्टली तुमच्या ज्या आपण काय म्हणतो त्याला सभ्यता होत्या, तर त्या रिव्हर्सच्या काठी का होत्या. तर हे आन्सर आहे, रिव्हर्सच्या काठी का होत्या, कारण फर्टाईल सॉइल, ॲग्रिकल्चरचे सरप्लस प्रोडक्शन झालं, ट्रेड सुरू झाला, ट्रान्सपोर्टेशन आले, व्हील्स अँड शिप्स आले, पोट्री आल्या, ऑक्युपेशन्स वाढले. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्या फ्लोरिश झाल्या. तर हे झालं मेन्सचं आन्सर. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल द्यायला काय हे आहे. तर म्हणजे मेन्सचा आन्सर बनवताना तुम्हाला काय यूज होईल आर्ट अँड कल्चरमध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये, हेच. ठीक आहे, म्हणजे प्री आणि मेन्सच्या नोट्स या आर्ट अँड कल्चर आणि हिस्ट्रीसाठी ऑलमोस्ट सेमच आहे. ठीक आहे. हा, आता फॉर एक्झाम्पल इथे आपण एक बघितलं होतं की पपेट्स वेअर नोन. ठीक आहे, हे स्टेटमेंट असू शकतं की पपेट्स माहीत होते का, होते. मग तिथे आपण एक्झाम्पल दिले, टेराकोटासाठी रॉ फिगर त्यांनी वापरल्या होत्या, पण त्याच्यामध्ये काय पिंचिंग ऑफ मदर गॉडेस, म्हणजे तिथे मूर्ती कशा बनायच्या, तर त्या मूर्ती सुबक नव्हत्या, त्या मूर्ती पिंचिंग करून म्हणजे जोडून जोडून बनवल्या जायच्या, म्हणजे हात बनवणार मग त्या चिकटवणार अशा बनवल्या जायच्या. म्हणजे तिथे जी सुपेरिटी होती पॉटरीमध्ये किंवा याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला टेराकोटा फिगरीन बनवायची, तर ती सुपेरिटी नव्हती इनिशियल स्टेजला. तर त्या असे स्टेटमेंट येतील, ह्या स्टेटमेंट तुम्हाला लिहाव्या लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर ही अजारक शाल आहे. आता ह्या अजारक शाली म्हणजे तो जो एक त्यांनी एक बियर्ड मॅन दिलाय, त्याच्या खांद्यावर तुम्ही बघितलं असेल फुलाफुलांची शाल आहे. मग तिचं कनेक्शन सध्या कुठे आहे, पाकिस्तानमध्ये. जेव्हा आर्ट अँड कल्चरवर एखादा क्वेश्चन येईल जो याच्याशी रिलेटेड असेल, हरप्पा संस्कृतीशी, तेव्हा तुम्हाला हा मेन्शन करणं फायद्याचं ठरेल की इवन विथ द हेल्प ऑफ आपण ह्या जर गोष्टी परत जोडल्या सगळ्या, हे जे जिक्सॉ पझल विखुरलेले हे परत जोडले, तर आपले इंटरनॅशनल रिलेशन सुद्धा वाढू शकतील. कारण तो एक कॉरिडॉर होता, तो काही देशाची बाउंड्री मानणारा संस्कृती नव्हती. आपल्याकडे, पाकिस्तानकडे, सगळीकडे ती संस्कृती होती. तर त्याच्यामुळे असे काही स्टेटमेंट आहे, हे तुम्हाला लिहिताना सगळ्या गोष्टी कन्सिडर करायच्या. त्याच्यानंतर मग कॉटन आहे की कॉटन पहिल्यांदा घेतलं गेलं तिथे. मग युटिलिटी, आता ईस्ट टू वेस्ट ती जी होती ती ईस्ट टू वेस्ट जायची. त्याला बेसिक रिझन काय, तर सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी त्यांनी ही यूज केलं होतं की ईस्ट टू वेस्ट सगळ्या सेटलमेंट राहायच्या. ठीक आहे. आता ह्या मौर्यन एजच्या म्हणजे हे प्रत्येक एजनुसार बनवलेले आहेत आर्ट अँड कल्चरचे, की काय त्याच्यात महत्वाचं होतं. तर फॉर एक्झाम्पल की बाबा पॅलेस वॉज इन्स्पायर्ड बाय आर्किमेडीज प्रिन्सिपल, स्तूपा होतं, साची स्तूपा, त्याच्यानंतर कोर स्तूपा असायचा, त्याच्या बागे मग सगळं असायचं, स्तूपा, डोम, कोनिकल स्पियर. आता याच्यावर मेन्समध्ये काय क्वेश्चन येऊ शकतो किंवा प्रीमध्ये काय येऊ शकतो. प्रीमध्ये काय येऊ शकतं, तुम्हाला स्तूपाचे नावं येऊ शकतात आणि ते कोणी बांधले येऊ शकतात, केव्ज येऊ शकतात. आता इथे कुठेतरी केव्ज मेन्शन असतील. ठीक आहे, की 12 केव्स कोणी बांधल्या, तर इथे बाय अशोका इन बितूर. ठीक आहे, मग कोणत्या कोणत्या बांधल्या, विश्व झोपडी, करण चोपडा, मग कोणासाठी होत्या, त्याच्यानंतर लोमस ऋषी केव, नागार्जुन केव, मग सन ऑफ अशोकाने बांधली. ठीक आहे, तर हे क्वेश्चन येऊन गेले प्रीला. मग हे जर तुम्ही लिहून ठेवले तर तुम्हाला एलिमिनेशनला मदत होते पुढे. आणि जर क्वेश्चन सरळ सरळ असा आला की राईट अबाउट द आर्किटेक्चरल ऍडव्हान्समेंट इन द एज ऑफ मौर्य, तर मग तुम्हाला काय काय लिहावं लागेल. एक तर तुम्हाला स्तूपाबद्दल लिहावं लागेल, त्याच्यामध्ये 1-2 उदाहरणं द्यावं लागतील. मग तोरणाबद्दल लिहावं लागेल, मग पिलर्स बद्दल लिहावं लागेल, मग त्याच्यानंतर केव्स बद्दल लिहावं लागेल, स्कल्पचर बद्दल लिहावं लागेल. म्हणजे तुम्हाला मल्टिपल डायमेन्शन कव्हर करावे लागते. आणि मल्टिपल डायमेन्शन कव्हर करताना मग तुला कोणत्या तुम्हाला नोट्स यूज होतील, प्रीच्या. ठीक आहे, त्याच्यामधले नावं किंवा त्या स्थानांचे नावं हे तुम्हाला तुमच्या ह्याच नोट्समध्ये मिळतील. याच्यात आणि मेन्सच्या नोट्समध्ये काही फरक असेल का, नाही, ऑलमोस्ट सेम असणार आहे सगळ्या नोट्स. ठीक आहे, त्याच्यामुळे नोट्स काढताना कोणाच्या प्रीच्या वेगळ्या काढायच्या आणि कोणाच्या मेन्सच्या वेगळ्या काढायच्या हे लक्षात घ्या प्रिपरेशनच्या वेळेस. ठीक आहे. आता हे मॉडर्न इंडियाच्या नोट्स आहे. याच्यामध्ये ह्या पण प्रीच्या आहेत, पण याच्यामध्ये काही आपण यूज करू शकतो मेन्सला पण.
फॉर एक्झाम्पल की ज्या अलायन्स आहे किंवा ज्या टेक्निक्स होत्या खालसा करायच्या, तर त्या कोणी कोणी कशा कशा यूज केल्या होत्या याचं आपण लिस्ट केलेली. सेम आता ज्या रयतवारी सिस्टीम आहे, त्याच्यानंतर महालवारी सिस्टीम आहे, तर याच्याबद्दल लिहिलंय. आता याच्यात आपण काय लिहिलोय फक्त की कोणी कोणी काढल्या या, ठीक आहे. पण याच्यात काय होतं हे बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. ह्या शॉर्ट नोट्स आहे, ठीक आहे. ह्या तुमच्या थर्ड अपग्रेडेशनला निघतात किंवा थर्ड रिव्हिजनला निघतात. कारण पहिल्या रिव्हिजनला तुमच्या 150 ते 200 पानाच्या नोट्स प्रत्येक जीएसच्या आहे. त्याच्यात तुम्हाला असं लिहून नाही चालणार. त्याच्यात तुम्हाला बेसिक सगळं मेन्शन केलं पाहिजे, जे तुम्ही गो थ्रू करून रीड करून त्याच्यानंतर नोट्स काढले. आणि त्याच्यानंतर मग दुसरी जी नोट्स येईल त्याच्यामध्ये वाक्य येतील, त्या वाक्यांनंतर फक्त पॉइंटर्स येतील. त्याच्यामुळे नोट्स काढायची सुद्धा घाई करायची नाही. सर्वात पहिले मी नोट्स काढल्या होत्या तर त्या फक्त हार्डली मला वाटतं GS1च्या हिस्ट्रीच्या नोट्स होत्या, हार्डली 25 ते 30 पानाच्या होत्या. त्या प्रीच्या काढल्या होत्या, त्या हिशोबाने काढल्या होत्या. मी पुस्तकं पण कमी वाचले होते, पण त्याच्यानंतर ज्या नोट्स काढल्या त्या ऑलमोस्ट बल्की 100-200 पेजेसच्या झाल्या पूर्ण GS म्हणजे हिस्ट्रीच्या नोट्स. आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या नोट्स त्याच्यामध्ये शॉर्टकट झाल्या की ठीक आहे हे हे हे. मग जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवता, जसं मी म्हटलं की रिव्हिजन किती महत्वाची, क्वेश्चन पेपर सोडवताना तुम्हाला कळलं की अरे हा मुद्दा आपण मे बी लिहायला विसरलोय, तर तिथे लगेच तो लिहिला गेला पाहिजे. तुम्हाला जर वाटतं की तो महत्वाचा मुद्दा आहे तर तिथे लगेच तो मेन्शन झाला पाहिजे, ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल वुड्स डिस्पॅच, मॅक्युलम मिनिट्स, हे तुम्हाला कधी यूज होऊ शकतं. समजा त्यांनी विचारलं की एज्युकेशनल सिस्टीमचं अपग्रेडेशन कसं झालं ब्रिटिश काळामध्ये, तर तुमची सुरुवात म्हणजे तुमच्या आन्सरमध्ये हे नावं आले पाहिजे. वर्धा सिस्टीम आलं पाहिजे, मुझफ्फर कमिटी आली पाहिजे, मॅक्युलम मिनिट्स, वुड डिस्पॅच. हे लोक मे बी देणार नाही बाकीचे मुलं, पण तुम्ही जर दिलं तर त्यांना कळेल की तुम्ही हिस्ट्री प्रॉपरली वाचली आहे. तुम्ही त्याचं जे आपण म्हणतो की क्रम कसा होता त्याच्या थ्रू तुम्ही गेले आणि तो तुम्हाला मार्क मिळवून देईल, रादर दॅन जस्ट रायटिंग एनिथिंग फ्रॉम द क्लासेस नोट्स, ठीक आहे. हा, हे पण आर्ट अँड कल्चरचं आहे की वेगवेगळे स्कूल जे हे तुम्ही मे बी वाचलं असेल स्पेक्ट्रम मध्ये किंवा सिंगानियामध्ये. आता सिंगानिया एवढं बल्की झालंय, ठीक आहे. नितीन सिंगानिया वापरतात सगळे आर्ट अँड कल्चरचं, बघितलंय पुस्तक आता केवढं बल्की झालंय ते. तेवढं येतं का ओव्हरऑल? क्वेश्चन किती येतात आर्ट अँड कल्चरचे? हार्डली 4 ते 5 क्वेश्चन, ते पण एन्शियंट हिस्ट्रीशी रिलेटेड असतात, ठीक आहे. तर आपण असंही म्हणू शकत नाही की प्युअर ते आर्ट अँड कल्चरवाले, ठीक आहे. तर त्याच्यामुळे एवढं पुस्तक फक्त तेवढ्या गोष्टीसाठी वाचणं आवश्यक आहे का? त्याच्यापेक्षा तुमच्याकडे समजा 10 ते 20 पानं हँडी नोट्स आहेत, ज्या तुम्ही स्वतः अभ्यास करून अनालाइज करून की सिलेबस काय आहे, PYQ कसे विचारले त्या काढल्या, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही क्वेश्चन लिहायला सुरुवात केली आन्सर GSचे, तर मग तुम्हाला ती मदत होईल. फॉर एक्झाम्पल गुप्ता पिरियड, पहिले आपण त्याचा पिरियड लिहितो, मग त्याच्यात काय खासियत होती. आता त्यांनी सांगितलं की गुप्ता पिरियड हा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो कलेतला. असा क्वेश्चन आला, एक्सप्लेन. मग त्याच्यामध्ये तुमची पहिली काय लाईन आली पाहिजे की बाबा त्याचा पिरियड काय होता. त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे तर हाय डिग्री ऑफ परफेक्शन आहे. दुसरं काय आहे त्याचं तर एम्फसिस ऑन ब्राह्मणिकर रिलिजन, विष्णू शिवा शक्ती. आणि त्यांनी पॅट्रोनेज कोणी कोणी दिलं तर गुप्ता, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, पाला. हे 3 ओळीत तुम्ही याच्यापैकी कोणतेही 2 फॅक्ट मेन्शन केले म्हणजे समोरच्याला कळतं की तुम्हाला गुप्ता पिरियडचं एक्सटेंट माहिती आहे, तुम्हाला गुप्ता पिरियडची टाइमलाईन माहिती आहे, आणि तुम्हाला गुप्ता पिरियडचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे बेसिक ते माहिती, ठीक आहे. हे इंट्रोडक्शन झालं. मग त्याच्यानंतर जेव्हा आपण आन्सर लिहायला सुरुवात करतो तेव्हा मग तुम्ही टेम्पल आर्किटेक्चर बद्दल बोला. मग त्याच्यामध्ये टेम्पल आर्किटेक्चर मध्ये तुम्ही मेन्शन केलं की बाबा फर्स्ट, सेकंड, थर्ड जे टाइप्स ऑफ मंदिरं होते ते कसे इव्हॉल्व्ह होत गेले. तर तुम्ही सरळ लिहिलं की फर्स्ट इट वॉज स्क्वेअर बिल्डिंग विच हॅज बीन ट्रान्सफर्ड इन टू अ गुड 5th स्टेज ऑफ सर्क्युलर टेम्पल विच वी करंटली सी, किंवा आपण जे सध्या बघतो भारतामध्ये उपलब्ध मोठ्या प्रमाणात ते सर्क्युलर मंदिरांबाबत त्यांचं जे एकूणच प्रोग्रेशन होतं ते अशा पद्धतीने झालं, असं तुम्ही मेन्शन केलं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ज्या काही आपल्या स्टेजेस झाल्यानंतर लिखाणाबद्दल तुम्ही मेन्शन केलं की जसं नवरत्न होते चंद्रगुप्त 2च्या काळामध्ये त्याच्याबद्दल मेन्शन केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही मेन्शन केलं की बाबा ग्रंथ पण लिहिले गेले, महाभारत वगैरे हे त्यावेळेस रचायला सुरुवात झाली असं म्हणतात 5 AD ला. तर त्या गोष्टी तुम्ही मेन्शन केल्या. तर हे तुम्हाला मेन्शन केल्यानंतर मग मार्क द्यावेच लागते, कारण तुम्ही आर्किटेक्चर बद्दल मेन्शन केलं, तुम्ही आर्ट बद्दल मेन्शन केलं, तुम्ही लिटरेचर बद्दल मेन्शन केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर फॉरेन काही जे डिग्निटरीज आले किंवा काही फॉरेनर आले आपल्याकडे, फाहिन झाला, ठीक आहे, युआन सांग झाला, त्यांचे जे काही मतं होते आपल्याबद्दलचे, भारतीयांबद्दलचे किंवा त्या पर्टिक्युलर जे राजा होते त्यांच्याबद्दलचे, तर ते तुम्ही मेन्शन केले.
तर बेसिक तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्यानंतर मार्क्स हे मिळणार. ठीक आहे, ते मार्क्स त्यांना द्यावे लागतील. तर हा दुसरा मुद्दा GS1 बद्दल. आता GS2चं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला थोडं भारतावर लक्ष देणं आवश्यक असतं. ठीक आहे, तर भारतावर लक्ष देणं GS2 ला आवश्यक आहे. आता GS1 मध्ये आपण बघितलं की आर्ट अँड कल्चर आपण ओव्हरऑल बघितलं. मग आर्ट अँड कल्चर बघितल्यानंतर आता महाराष्ट्राचं आर्ट अँड कल्चर काय आहे त्याच्यावर पण तुम्हाला थोडा अभ्यास करावा लागेल. महाराष्ट्राची संस्कृती, मग इथे जेव्हा 1 BC पासून ज्या काही घटना घडल्या, त्याच्यानंतर कशा पद्धतीने इथे आर्किटेक्चर मार्वल आले. ठीक आहे, आपण जो बघितलं ते कैलास टेम्पल वगैरे त्या गोष्टी 5 AD मध्ये बनल्या कृष्णा 2च्या काळात, तर त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. आता याच्यातला मेजर पोर्शन जो आहे महाराष्ट्राचा तो इंडियामध्ये कव्हर होऊन जाईल ऑलरेडी. पण ज्या काही करंट ट्रेंड्स आहेत किंवा महाराष्ट्रातल्या ज्या कलेशी रिलेटेड ज्या चळवळी आहेत तर त्याची काही उदाहरणं आहेत किंवा त्याच्या काही मेन्शन आहेत. असे काही मंदिरं जे आतापर्यंत आपल्याला माहित नाहीये, हेमाडपंथी मंदिरं, जो आपल्याकडे बेसिक एक उल्लेख होतो कायम की हेमाडपंथी मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर. मग ते काय, हेमाडपंथी मंदिर म्हणजे काय, तर ते तुम्हाला माहित पाहिजे बेसिक, आणि त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं जे एक आर्ट अँड कल्चर आहे किंवा हिस्ट्री आहे हिच्या थ्रू जाणं खूप महत्वाचं आहे. आता मला सकाळी माझा मित्र म्हटला की सर हिस्ट्री वाचायला खूप बोरिंग होतं. बोरिंग याच्यासाठी होतं कारण तुम्ही सण आणि सणावळ्या वाचतात किंवा तुम्हाला बेसिक फोकस तुमचा हा टाइमलाईनवर असतो हिस्ट्री वाचताना. पण रादर दॅन टाइमलाईन यू शुड फोकस ऑन स्टोरीज. ठीक आहे, जसं एक स्टोरी अशी होती की जो हर्षा होता, तर हर्षा जेव्हा काश्मीर साईडला गेला म्हणजे नॉर्थ साईडला गेला, तर बेसिक पहिले तर हर्षाची स्टोरी तुम्हाला माहिती आहे की तो जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या बहिणीला शशांकने पळवून नेलं, जो पश्चिम बंगालच्या एरियामध्ये त्याचं राज्य होतं, आणि त्याच्यानंतर त्याचे वडील आणि तो त्याचा भाऊ दोघी त्या युद्धामध्ये वारले. त्याच्यानंतर मग एक जो त्याचा मंत्री होता त्याने त्याला थोडं फोर्स करून त्याला मोटिवेट करून मग त्याला पुन्हा युद्ध करायला भाग पडलं, ज्याच्यात तो जिंकला, शशांक पळून गेला, आणि मग त्याच्यानंतर तो अजय झाला. तो सगळीकडे जायचा, सगळं एकदम सगळ्यांना दमदाट्या करून राज्य त्यांचे खालसा करायचा आणि आपल्या छत्रछायेखाली आणायचा. तर तो नॉर्थला गेला. नॉर्थला तिथे एका राजाकडे बुद्धाचा दात होता. तर त्याला तो दात त्याने फरमान पाठवलं की मी आलोय आणि मला तो दात बघायचा आहे, फक्त बघायचा आहे. म्हटलं मला काही करायचं नाहीये युद्ध वगैरे. आणि तिथल्या सगळ्या भिक्षूंनी त्या राजाला सांगितलं की तू जाऊ नको, तो खूप विचित्र माणूस आहे, तो काय करेल याचा भरोसा नाहीये. पण तो म्हटला की ठीक आहे, माझ्या राज्यावर तो चालून आलाय तर आता मला त्याला भेटायला जाणं क्रमप्राप्त आणि मी घेऊन जातो. तो गेला, त्याने त्याला तो दात दाखवला, त्याने तो दात ठेवून घेतला आणि त्याला म्हटलं जा घरी. तो त्याला कळलं नाही. तो म्हटलं झालं, मला दात घ्यायचा होता, मी फक्त तुला भेटायला त्याच्यासाठीच बोलवलं होतं, मी काही तुझ्या राज्यावर आक्रमण नाही करत आहे, तू जा. आणि त्याने त्याला हाकलून दिलं. तर ही स्टोरी आहे. आता ही स्टोरी तुम्हाला कुठे कुठे वापरता येईल? तुम्हाला एसे मध्ये वापरता येईल. कशात वापरता येईल? जेव्हा एक एसे होता की बटरफ्लायला तोपर्यंत कळत नाही की आपण बटरफ्लाय, जोपर्यंत तो कोशात असतो, आणि एकदा कोशातून बाहेर आल्यावर म्हणजे अंधार आहे, अंधारातून बाहेर आल्यावर तो बटरफ्लाय होतो हे त्याला कळतं. म्हणजे थोडक्यात काय की त्याच्या कॅपॅसिटी त्याला व्यवस्थित कळत नाही इनिशियल टाइम मध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे उदाहरण लिहू शकता की हर्षा जेव्हा खूप यंग एज मध्ये होता तर त्याच्याबरोबर एवढ्या ट्रॅजेडी घडल्या, आणि त्या ट्रॅजेडी घडल्यानंतर मग तो हर्षा झाला पुन्हा एकदा. तर ह्या गोष्टी तुम्ही एसे मध्ये लिहू शकतात. आणि हेच महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही स्टोरी फॉर्मॅटमध्ये वाचतात, की आपण राजा रणजित सिंहांबद्दल सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, सोनचक्की मिसल ते आपण म्हणतो की जे बेसिक पंजाब रिजन मध्ये त्यांच्या जे वडिलांनी सगळं केलं आणि त्याच्यानंतर ते पसरवलं. तर त्याच्यामध्ये असं होतं की राजा रणजित सिंह हा खूप अभ्यासू माणूस होता, आणि राजा रणजित सिंहाला काहीतरी 12 का 14 भाषा माहित होत्या. तर तो काय करायचा की त्याच्या दरबारामध्ये 30 म्हणजे देशांचे लोक त्याने नोकरीला ठेवले होते. मग जो प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे यायचा त्याचा तो इंटरव्ह्यू घ्यायचा आधी, आणि त्याला इंटरेस्ट होता जॉग्राफीमध्ये खूप. तर तो जॉग्राफी विचारायचा त्यांना, चल तू फ्रान्सचा आहे ना, चल फ्रान्सची जॉग्राफी सांग, मग इथून इथे, अच्छा तू रोमचा आहे, मग रोमची सांग, कोणती पर्वतरांग आहे, काय आहे. आणि तो चेक करायचा की हा माणूस जेन्युइन आहे का नाही. आणि त्याला जेव्हा वाटायचं की ठीक आहे जेन्युइन आहे, मग तो त्यांना राजदरबारात ठेवून घ्यायचा. मग हे अशा स्टोरी ज्या आहे ह्या तुम्हाला मदत करतील हिस्ट्री इंटरेस्टिंग करण्यामध्ये. ठीक आहे, आणि ह्या स्टोरी तुम्ही वाचल्या पाहिजे किंवा ह्या स्टोरी माहीत करून घेतल्या पाहिजे. थोडं एखाद्या समजा आता अल्लाउद्दीन खिलजी बद्दल आपल्याला माहिती क्वेश्चन येत असतात, कारण त्याच्या सुधारणा वगैरे त्या खूप महत्वाच्या आहे. अकबर बद्दल क्वेश्चन येत असतात, किंवा तुम्ही बघितलं जर मेडिवल हिस्ट्रीमध्ये तर कुतुबुद्दीन ऐबक बद्दल क्वेश्चन येत असतात. ठीक आहे, तर ह्या मोहम्मद बिन तुगलक बद्दल क्वेश्चन येत असतात MBT. तर ह्या गोष्टी तुम्ही
ट्राय करा की थोडं सर्फिंग करा. तुम्ही फावल्या वेळेत काय करतात, आपण टाइमपासच करतो इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर किंवा याच्यावर त्याच्यावर. तर ह्या लोकांबद्दल थोडं वाचायचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात राहून जातील, कुठेतरी क्लिक होईल आणि तुम्हाला आन्सर लिहिताना किंवा प्रीचा अभ्यास करताना ह्या गोष्टी तुमचं प्रिपरेशन इंटरेस्टिंग करण्यामध्ये तुम्हाला मदत करते रादर दॅन बोरिंग. ठीक आहे. तर हिस्ट्री झालं. मग हिस्ट्री, महाराष्ट्राची हिस्ट्री ऑलरेडी त्याच्यात इन्क्लूड आहे, पण अजून काही बेसिक लेवलला जाऊन आपल्याला हिस्ट्री बघावी लागेल, जिल्ह्याच्या स्तरावर जाऊन की काही महत्वाचं अजून घडामोडी घडल्या आहे का जिल्ह्याच्या स्तरामध्ये. ठीक आहे. काही बांधकामाचे प्रकार आहे का जे वापरले गेले, मग ते कोणते आहेत, दगडांचे प्रकार जे बांधकामामध्ये वापरले गेले ते कोणते आहेत, जॉग्राफीनुसार काही बदल झाले का बांधकामामध्ये ते कोणते आहेत, त्याच्यानंतर जॉग्राफी काय होती, तिथे कोणतं मटेरियल मिळायचं आणि त्याच्यानंतर कसे कसे बदल होत गेले, तर ते सगळं तुम्हाला एकदा गो थ्रू करावं लागेल. ठीक आहे. केव्ज आपल्याकडे महाराष्ट्रात भरपूर आहे, लेण्या. ठीक आहे. मग लेण्यांबद्दल वाचा. ठीक आहे. मुंबईच्या आजूबाजूला भरपूर लेण्या, लोणावळ्याजवळ आहे, त्याच्यानंतर मुंबापुरीला गेले तिकडे, याला एलिफंटाला गेले. ठीक आहे. तिकडे तुम्हाला केव्ज आहेत. तर मग ह्या सगळ्याबद्दल थोडं थोडं तुम्हाला बेसिक मोर दॅन युपीएससी असलं पाहिजे. कारण युपीएससीची गोष्ट वेगळी आहे, ते डिटेलमध्ये नाही जाणार, पण महाराष्ट्राचा मे बी विचारू शकते. ठीक आहे. की वाकाटकाने कोणत्या केव्ज बांधल्या, त्यांचं वैशिष्ट्य काय होतं. ठीक आहे. अर्ध नारेश्वर मूर्ती काय आहे, त्याच्यानंतर त्रिमूर्ती जी आपण नेहमी मुंबईला गेल्यावर तुम्हाला दिसतं 3 तोंडवाली, तिचं काय आहे. ठीक आहे. ती कोणाच्या म्हणजे प्रित्यर्थ बांधली गेली. ह्या सगळ्या गोष्टी थोड्या वाचत चल. 1-2 बुक्स त्याच्याबाबत आहेत आर्ट अँड कल्चरचे, त्याच्यामध्ये तुम्ही बेसिक वाचू शकता, पण थोडं एक्स्ट्रा ट्राय करत चल. दुसरं आहे डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये महाराष्ट्रातले काही चांगले उदाहरण आहे, जसं लातूर भूकंपाचं उदाहरण आहे. ठीक आहे. ती एक चांगली केस स्टडी आहे की लातूर आपण भूकंपानंतर कसं पुन्हा डेव्हलप केलं. तेव्हा शेखर परदेशी सर होते, मला आठवतं की ते तिथे होते आणि शरद पवार मुख्यमंत्री होते. तर तेव्हा ती घटनाक्रम कसा घडला, त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला ऑनलाईन, टाइमपास म्हणून बघत चला या गोष्टी सगळ्या ऑनलाईन, की चला आज बघून घेऊ. त्याच्यानंतर जे वादळ येतात, आम्फान वादळ आलं किंवा अजून कोणते आले, तर येल्लो अलर्ट काय असतो, ऑरेंज अलर्ट काय असतो. ठीक आहे. ग्रीन झोन मध्ये असणं म्हणजे काय, याच्याबाबत थोडा अभ्यास करा. आपल्याकडे आता येणारे वादळ का वाढले, महाराष्ट्रात याच्या आधी वादळ यायचे पण वर्षातनं 1 किंवा 2 यायचे, आता ते 5-6 वर प्रमाण का गेलंय याच्याबाबत आपल्याला अभ्यास करावा लागेल. की अरबी समुद्रात आता जे वादळ येत आहे, ठीक आहे, चक्रीवादळ, त्यांचं प्रमाण का वाढलंय ऍज कम्पेअर टू पश्चिम बंगाल, म्हणजे जी बंगालची खाडी, तिच्यात आधी खूप यायचे, आता तिथे येत आहे, इथे येत आहे. मग ते का, मग हे इज इट रिलेटेड टू टेम्परेचर, तर टेम्परेचर राईसशी रिलेटेड आहे का. ठीक आहे. मग टेम्परेचर जे समुद्राचं वाढलं आहे, समुद्र म्हणजे वरच्या लेअरचं, म्हणजे जो टॉप लेअर असतो त्याच्याबाबत वाचा. मग कसे जनरेट होतात चक्रीवादळ, याच्यावर क्वेश्चन आहे. तो युपीएससीचा फेवरेट क्वेश्चन आहे की हाऊ द ट्रॉपिकल सायक्लॉन आर जनरेटेड, की कसे चक्रीवादळ तयार होतात आणि पुढे त्यांचं प्रोग्रेशन कसं होतं, किंवा ट्रॉपिकल आणि टेम्परेट चक्रीवादळ यांच्यात काय फरक असतो. टेम्परेट चक्रीवादळ हे जनरली वरच्या साईडला येतात, अमेरिका वगैरे जर तुम्ही बघितलं तर त्यांचा विस्तार खूप मोठा असतो आणि कमी वेळासाठी येतात, पटकन येऊन पटकन जातात पण खूप नुकसान करतात. ठीक आहे. त्यांचा स्पीड हा खूप जास्त असतो आणि आपल्याकडे तसा नसतो. मग त्यांना वेगवेगळ्या प्रदेशामध्ये काय म्हणतात त्याचा मॅप एक रेडी करा, की ह्या प्रदेशामध्ये असं म्हणतात, ह्या प्रदेशात चक्रीवादळ, ह्या प्रदेशात विली. ठीक आहे. अजून काही ज्या गोष्टी येतात, असा एक मॅप, जनरल क्रूड मॅप काढायची पण प्रॅक्टिस करा. भारताचा मॅप साधारणतः 3 ते 4 सेकंदात तुम्हाला काढता आला पाहिजे. असं काही नाही की खूप सोफिस्टिकेटेड मॅप काढायचा. झालं. तुम्हाला काही तिथे ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये पार्ट नाही घ्यायचा किंवा कोणी तुम्हाला सुबक आकृतीचं पारितोषिक नाही देणार आहे. हा बेसिक मॅप काढला. ठीक आहे. इथे तुम्ही दाखवलं की हे चक्रीवादळ येतात, इथे तुम्ही दाखवलं हे चक्रीवादळ येतात. ठीक आहे. हा हिमालय दाखवला, समजा हिमालयाचा काही क्वेश्चन आहे, हिमालय दाखवला. त्याच्यानंतर जर ज्या ट्रॉपिक आपल्या नद्या आहेत म्हणजे सदर्न रिजन मधला, तर तिथे तुम्ही डिवाइड करून समजा इथे दाखवलं या नद्या इथे, या नद्या इथे, या नद्या इथे. किंवा मायग्रेशनचा क्वेश्चन आहे, तर मायग्रेशनच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही दाखवलं की इकडून मायग्रेशन इथे होत आहे सगळं ह्या रिजन मध्ये, तसंही चालतंय. तर बेसिक काय आहे की तुम्हाला गोष्टी सिम्प्लिफाय करणं आलं पाहिजे अभ्यास करताना. जितकं तुम्ही सिम्प्लिफाय करून लिहाल तितकं तुम्हाला फायदा होईल. अदरवाईज तुम्ही जितकं कॉम्प्लिकेटेड करून लिहाल तितके तुम्हाला मार्क्स कमी मिळतील. तुमच्याच कन्सेप्ट क्लिअर नसेल तर एक्झामिनरला ते कन्वे होणार नाही की तुम्हाला गोष्टी येत आहेत. ठीक आहे. आता हे झालं GS1च्या बाबतीत. GS2च्या बाबतीत काय, पॉलिटी आहे. याच्यामध्ये 80%, ऑलमोस्ट 80% हा नॅशनलच आहे आणि थोडा IR चा पार्ट आहे. ठीक आहे. तर IR आणि नॅशनल पॉलिटी ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहे. त्याच्या खालोखाल भारताचा पॉलिटी म्हणजे महाराष्ट्राची पॉलिटी येईल. तर महाराष्ट्राच्या पॉलिटीमध्ये काय येईल,
कोण सांगू शकतं महाराष्ट्राच्या पॉलिटीमध्ये काय काय विचारू शकतात? काय आपल्या पॉलिटीमध्ये महाराष्ट्र 1960 नंतर आपण काय काय डेव्हलपमेंट बघतो? म्हणजे चला 1960च्या आधीच महाराष्ट्राची पॉलिटी काय काय आहे? पहिली महत्वाची घटना कोणती महाराष्ट्राच्या पॉलिटीमधली की ज्याच्यामुळे महाराष्ट्र अस्तित्वात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या? बरोबर, भाषावर प्रांतरचना. मग आपली मागणी काय आली? संयुक्त महाराष्ट्र. ठीक आहे, संयुक्त महाराष्ट्र, 106 हुतात्म्यांचे बलिदान. ठीक आहे, ते आपल्याला माहिती आहे. तर मग अशा गोष्टी सुरुवात करायच्या आहे तुम्हाला की भाषावार चांगले येतं अक्षर. भाषावार प्रांतरचना. ठीक आहे, आता भाषावार प्रांतरचना तुम्ही इंडियन पॉलिटीमध्ये पण वाचली. तिथे तुम्ही सुरुवात केली आंध्र प्रदेशने. ठीक आहे, त्याच्यात ते एक सूत्र आहे की आम गुनाह मेघ मंत्र सी गर्मी देता है, असं आपण म्हणतो. ते राज्यांचे जे सिक्वेन्स आहे तो लक्षात ठेवायला की आंध्र प्रदेश, मग महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, ठीक आहे, हरियाणा वगैरे 1966ला, असं आपण सगळं लिहितो. तर बेसिक आपल्याला माहिती आहे की भाषावर प्रांतरचना काय आहे, कोणत्या कोणत्या कमिटीज होत्या. ठीक आहे, ज्यांनी हे सांगितलं. आता क्वेश्चन कसा येईल की भाषावार प्रांतरचनेमुळे रिजनलिझम वाढला का, असा क्वेश्चन येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय की रिजनलिझम वाढला का हे महत्वाचं नाहीये, पण भाषावार प्रांतरचनेमुळे थोडा काळ टर्मोइल होता, पण त्याच्यानंतरच्या काळात जे तो ऑलमोस्ट स्टेबलाइज झाला. काही काही ठिकाणी अजूनही समस्या आहे, त्याच्यात तुम्ही ते आपलं कारवार वगैरेचं उदाहरण देऊ शकतात. वेगवेगळे प्रत्येक राज्यात काही ना काही बॉर्डरला इश्यू आहेत, पण भाषावार प्रांतरचनेमुळे ओव्हरऑल जो आपला कॉन्स्टिट्युशनलिझम आहे किंवा जे राज्यांची एक महत्व होतं राज्यांचं ते वाढलं, जे खूप महत्वाचं होतं येणाऱ्या काळात. कारण हेच वाढलेलं महत्व कारणीभूत ठरलं की विदाऊट टर्मॉइल आणि विदाऊट डिसइंटिग्रेशन आपण आतापर्यंत अस्तित्वात आहे. त्याच्यामुळे जे आपण महत्व दिलं भाषांना, त्याच्यामुळे थोडक्यात काय झालं की ऑटोनॉमी मिळाली राज्यांना. ठीक आहे, आपण बघतोय. मग त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पॉलिटीत अजून सहकार चळवळ येईल. ठीक आहे, मग त्याच्यानंतर विदर्भाचा मुद्दा येतो परत. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कव्हर कराव्या लागतील की ह्या गोष्टी कशा कशा झाल्या. मग त्याच्यानंतर वेगवेगळे जे आंदोलनं झाले ते कसे झाले, महाराष्ट्रामध्ये काही महत्वाच्या गोष्टी घडल्या त्या कशा पद्धतीने घडल्या. ठीक आहे, राजकीय पक्षांचे उदय हा सुद्धा एक मुद्दा असू शकतो. यू नेव्हर नो. ठीक आहे, काही क्वेश्चन येऊ शकतात त्याच्यावर की प्रादेशिक पक्षांच्या उदयामुळे राष्ट्रीय स्तरावर काय परिणाम झाला पॉलिटीमध्ये, असा क्वेश्चन येऊ शकतो. मग त्याच्यात तुम्ही द्रविड मुन्नेत्र कळगमचं उदाहरण लिहा, शिवसेनेचं उदाहरण लिहा. तुमचा पक्षाचा बाबतचा विचार काही असो, पण आपण पॉलिटी लिहितोय. तुमचे राजकीय विचार वेगळे असू शकतात, पण जेव्हा आपण अभ्यास करतोय लक्षात ठेवा की आपण न्यूट्रल पद्धतीने अभ्यास करतोय. आपल्याला वेगळ्या दृष्टीने विचार करायचा. आपण पॉलिसी मेकर व्हायच्या रेसमध्ये. ठीक आहे, आपल्याला राजकीय नेता नाही व्हायचंय. त्याच्यामुळे आपले पर्सनल बायस काही असतील, काही प्रॉब्लेम नाही त्याला, ते प्रत्येकाचं मत असेल, पण आपले अभ्यासातले बायस हे कायम टुवर्ड्स कॉन्स्टिट्युशनलिझमच पाहिजे. ठीक आहे, त्याच्या बाबतीत दुमत नको. ठीक आहे, मग भाषावार प्रांतरचना झालं, सहकार चळवळ झाली, त्याच्यानंतर आपले जे काही महत्वाचे धरणं बनले, कृष्णा कोयनेच्या ते बनलं, त्याच्यावर आहे. मग त्याच्यानंतर काही भूकंपाचे धक्केही लागले, तर तेही एक उदाहरण आहे जेव्हा तुम्ही GS1 मध्ये करतात. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 1980 जो इकॉनॉमिक आपला राईज आहे तो कसा झाला, मुंबईचं परत तो जो मुद्दा आला तो कशा पद्धतीने ऐरणीवर आला होता, मुंबई गुजरातमध्ये की महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबाबत थोडा अभ्यास करा. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा टुवर्ड्स 90s येतात तेव्हा IT बूम कसा झाला महाराष्ट्रामध्ये, IT इंजिनियर्स कसे वाढले, साखर क्षेत्रामध्ये किंवा जो उसाचा पट्टा आहे तो कसा वाढला साताराच्या बाजूला, आणि बाकीच्या ठिकाणी अजूनही दुष्काळ काय आहे. जेव्हा आपण विदर्भाचं उदाहरण घेतो, महाराष्ट्राचं पण मॅप तुम्हाला करावं लागेल. आम्हाला म्हणजे UPSCला तर काही एवढं नव्हतं, पण तुम्हाला महाराष्ट्राचा मॅप करावा लागेल. काही एवढं कठीण नाहीये. जसं आपण भारताचा मॅप काढला तो अर्धा कापला तुम्ही, बस तो महाराष्ट्राचा मॅप आहे. ठीक आहे, काही खूप वेगळा नाही. तर अभ्यास करताना मॅपच्या बरोबर म्हणजे मॅप हातात घेऊन अभ्यास करा. जेव्हा जॉग्राफीचा अभ्यास करताय तेव्हा मॅप घेऊन अभ्यास करा की अमुक अमुक पीक कोणत्या भागात आहे, अमुक अमुक पीक कोणत्या भागात आहे, जो साखर बेल्ट आहे तो कोणता आहे, कापूस बेल्ट कोणता आहे. जर कापूस बेल्ट तुम्ही बघितला तर ह्यापासून म्हणजे पश्चिमेपासून तर पूर्वेपर्यंत पूर्ण कापूस बेल्ट आहे. ठीक आहे, आणि तुम्ही त्याच्यानंतर जो विचार केला, समजा हा महाराष्ट्राचा आपण नकाशा धरला, तर हा बेल्ट इथून एवढा तुमचा साखर बेल्ट आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर हा कापूस बेल्ट आहे. इथे कुठेतरी केळीचं चांगलं उत्पादन होतं. ठीक आहे, इथे कुठेतरी फळांचं चांगलं उत्पादन होतं. इकडे तुम्हाला माहिती आहे कोकण रिजन मध्ये फळ वगैरे आहे, फळबागा आहे, या सगळ्या गोष्टी आहे, भात शेती आहे. ठीक आहे, इथेही भात शेती आहे. तर प्रत्येक पिकाचा मॅप रेडी पाहिजे. आता प्रत्येक पिकाचा मॅप कोणते रेडी करायचे, 2 मॅप.
एक आहे भारताचा मॅप, जो म्हणजे UPSC साठी आपण लिहितो, काढतो एक जनरल मॅप, की नॉर्थ ईस्टला थोडा भाग, त्याच्यानंतर महाराष्ट्रात थोडा भाग, उत्तरेकडचा बरा म्हणजे पंजाब वगैरे, UPचा थोडा भाग, असं सगळं, बिहार वगैरे, आणि खाली जो राईस बाउल आहे ज्याला आपण आंध्र प्रदेशचा थोडा भाग, केरळ वगैरे, हे सगळं आपण हायलाईट करतो. तो झाला भारताचा. आणि त्याच्यानंतर यायचं महाराष्ट्रामध्ये, की महाराष्ट्रात कुठे कुठे काय काय, मग महाराष्ट्राचा एक मॅप. असं प्रत्येक पिकाचा बेसिक मॅप तुमच्याकडे तयार पाहिजे. मेजर पिकं कोणकोणते आपल्याकडे? गहू आहे, बाजरी आहे. महाराष्ट्रात काय होतं, ज्वारी आणि जे आपण म्हणतो मिलेट्स, तर मिलेट्सवर खूप सध्या चर्चा चालली, की मिलेट्सचं असं, मिलेट्सचं तसं. मिलेट, त्याला श्रीधान्य त्यांनी नाव दिलंय. ठीक आहे, मग त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन प्रिपेअर करून ठेवा, की ते आपण मिलेट्स इयर कोणतं होतं 2023, मग त्याच्यामध्ये काय करणं अपेक्षित होतं, किंवा मिलेट्स का महत्वाचं आहे. मग त्याला सर्वांगाने आपल्याला विचार करावा लागेल. पहिला आहे इकॉनॉमिक, ठीक आहे, बेसिक, की इकॉनॉमिकली मिलेट्स काय इम्पॉर्टंट आहे. दुसरं आहे इन्व्हायरमेंट, ठीक आहे, की इन्व्हायरमेंट मध्ये काय होतं, की आपण जे पाणी वापरतो ते खूप कमी वापरलं जातंय. ठीक आहे, तुम्ही जर तो हंबीरराव मूवी बघितला असेल, त्याच्या म्हणतो की 2-2, 2.5 वर्ष पाऊस न पडल्यावर थंडीमध्ये दवाच्या पिकावर ज्वारी बाजरीच्या पिकं घेणारी आपली जाते, असं आपण म्हणतो. मग याचा अर्थ काय आहे, की आपल्याकडे मिलेट्स खूप पूर्वापार आले आणि मिलेट्सला पाणी खूप कमी लागतं, अशा त्याच्यातनं बेसिक त्यांनी सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी तुम्ही लिहिल्या गेल्या पाहिजे तुमच्याकडनं, की मिलेट्सच्या ऍडव्हान्टेजमध्ये. ठीक आहे, मग त्याच्यानंतर इकॉनॉमिक ते झालं. मग सोशल इम्पॅक्ट काय मिलेट्सचा? मिलेटचा सोशल इम्पॅक्ट हा आहे, की उत्पादन हे जसं पाणी दिलं तसं वाढतं, पण पाणी नाही दिलं तर कमी खूप जास्त होत नाही. त्याच्यामुळे काय होईल, की जो उत्पादन आलेलं आहे ते बाजारात जाईल. बाजारात गेल्यानंतर त्याला एक पर्टिक्युलर भाव कायम असतो. तुम्ही जर आता बाजरी वगैरेचं तुम्हाला माहित असेल, सोयाबीन एक सोडलं, आता सोयाबीनवर बरीच चर्चा चालू आहे, सोयाबीन, कांद्यांवर. पण बाजरी, ज्वारी हे 30 ते 40च्या रेंजमध्ये विकले जातात किलोला, जर तुम्ही गावात गेले तर. तर त्या गोष्टी जर आपल्या त्या रेंजला मिळत राहिल्या कंटिन्यू, म्हणजे शेतकऱ्यांना जर तेवढा रेट मिळत राहिला, तर काय होईल, की आपोआप आत्महत्यांचं जे प्रमाण आहे ते काही प्रमाणात कमी होत जाईल. म्हणून आपल्याला शिस्तबद्ध पद्धतीने मिलेट्सकडे शिफ्ट होणं खूप आवश्यक. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये एक्सपोर्ट म्हणजे प्रोसेस फूड हा सुद्धा एक प्रकार आहे, की जे आपण म्हणतो की प्रोसेस फूड कसं आपण वापरू शकतो, ओव्हरऑल मिलेट्सचं कसं बनवू शकतो. मग त्याच्यामध्ये ते बिस्किट येतात, ठीक आहे, त्याच्यानंतर भेळ वगैरे, या बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या मिलेट्सच्या येऊ शकतात, तर ते लिहिणं महत्वाचं. तर त्या गोष्टी मेन्शन करा. ठीक आहे, GS2. मग GS2 मध्ये एक IR चा क्वेश्चन आहे, इंटरनॅशनल रिलेशन. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे देश आहेत, युरोपियन ब्लॉक्स आहेत, मग आता US इंडिया रिलेशन आहे, त्याच्यामध्ये पण होतोय. त्याच्यात महाराष्ट्र येईल का? नाही. महाराष्ट्राचं एक्झाम्पल तुम्हाला कुठे देता येईल, मी सांगतो, की महाराष्ट्राचे विशिष्ट नागरिक काही विशिष्ट देशांमध्ये, UAE मध्ये जसे केरळचे, तसे महाराष्ट्राचे कुठेतरी US मध्ये आहे. आपण मग तो शिवजयंती साजरी होते, UK मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे एक कन्सेप्ट अशी आहे, की फक्त नेशन टू नेशन कनेक्ट पेक्षा राज्य टू नेशन पण कनेक्ट पाहिजे, असा एक विचार आहे. जेणेकरून काय होईल, की आपल्याला इम्पिटस मिळतं. ठीक आहे, ओव्हरऑल जेव्हा आपण संबंध प्रस्थापित करतो तेव्हा, तर त्या गोष्टी आपल्याला मेन्शन करता येतील IR मध्ये. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे गव्हर्नन्सचा. आता गव्हर्नन्सचा मुद्दा जेव्हा आपण म्हणतो, किंवा आपण पॉलिटीमध्ये जातो, तर पॉलिटी ही महाराष्ट्र आणि भारताला सारखी आहे. ठीक आहे, प्रत्येक जे आर्टिकल्स आहे, तर त्या आर्टिकल्सचं बेसिक क्रक्स तुम्हाला माहित पाहिजे, की हा आर्टिकल का महत्वाचा आहे. आर्टिकल 1 पासून, 2 पासून, 3 पासून. 1 पासून का? कारण भारत काय आहे हे आपण सांगितलंय. मग त्याच्यानंतर सिटिझनशिपवर येतो 3-4. मग त्याच्यानंतर आपण ओव्हरऑल जेव्हा पुढे सरकतो, सिटिझनशिपचं कसं आहे त्याच्यावर येतो. मग त्याच्यानंतर आपण फंडामेंटल राईट्सवर आलो 13 पासून पुढे. प्रत्येक फंडामेंटल राईटचे एक्झाम्पल, त्याच्यामध्ये झालेल्या केसेस, त्याच्या थ्रू त्याचं झालेलं इंटरप्रिटेशन, त्याचं झालेलं एक्सपान्शन, की ओव्हरऑल त्या आर्टिकलचा विस्तार कसा झालाय. कारण सुप्रीम कोर्टाला हक्क आहे की दिलेल्या आर्टिकलचा विस्तार करण्याचा, बाकी कोणालाच नाही. ठीक आहे, मग जेव्हा आपण असा विस्तार करतो, तेव्हा आपण काय काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे. सुप्रीम कोर्टाचे काही निकाल असतील तर ते 1-2 निकाल नोट करून घ्या, की याच्यात ही केस होती. आता UPची एक केस होती, त्याच्यामध्ये कळलं की बाबा म्हणजे आर्टिकल 19 नुसार तुम्हाला म्हणजे फ्रेश एअर घेण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, 21 नुसार की तुम्हाला शुद्ध एन्व्हायरमेंटमध्ये जगण्याचा एक मूलभूत अधिकार आहे. असे जेव्हा एक्सपान्शन होतात, ठीक आहे, तेव्हा ह्या गोष्टी एक्सपांड होत जातात हळूहळू, आणि ते तुम्हाला लिहिणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रातले काही अशा पर्टिक्युलर केसेस असतील तर त्याचा मेन्शन सेपरेट तुम्ही केला तर ती खूप चांगली गोष्ट आहे. केस स्टडी मधून तुम्ही करू शकता. एक केस स्टडी बाजूला मेन्शन करा आणि त्याच्यात हे सगळं मेन्शन करून द्या. ठीक आहे, तर हे झालं GS2चं, ज्याच्यामध्ये IR, पॉलिटी, गव्हर्नन्समध्ये येतं, की मग गव्हर्नन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपले सरकार, आपली एक केस स्टडी, आपले सरकार. त्याच्यानंतर ITI ची गोष्ट आहे, NGO आणि सरकार यांचा संबंध. मग NGO आणि सरकारमध्ये ज्या काही ऍडव्हान्टेजियस गोष्टी आहे,
ठीक आहे, ज्या काही चांगल्या गोष्टी त्याच्याबद्दल आपण लिहितो. त्याच्यानंतर एनजीओ आणि सरकारमध्ये ज्या काही विपरीत जाणाऱ्या गोष्टी, की कुठे कुठे खटके उडतात, त्याच्याबद्दल आपण लिहितो. तुम्हाला माहिती आहे आता रिसेंटली ते फेमा ऍक्ट नुसार बऱ्याच याच्यावर कारवाई झाली. मग ती का झाली, ती का इंटरनॅशनल याच्यामध्ये अॅम्नेस्टी बद्दल पण बऱ्याच आपण काही घटना घडल्या होत्या रिसेंटली. मग युएसने सांगितलं की तुम्ही त्यांच्यावर जे बंधनं काढा, मग आपण काढले आणि त्यांना पुन्हा ती परवानगी दिली. मग त्यांच्यावर आरोप झाले की ते धर्मांतराचा प्रयत्न करताय बऱ्याच एरिया पॉकेट्समध्ये. मग त्याच्यानंतर त्यांचं फंडिंग थांबवण्यात आलं, ग्रीन पीसचं फंडिंग थांबवण्यात आलं. मग बेसिकली दोन गोष्टी, एक ह्युमॅनिटेरियन एड हा एक मुद्दा असतो आणि दुसरा म्हणजे पर्यावरण. ह्या दोन गोष्टींवरच हे संबंध डिपेंड असतात. मग एनजीओचा ओव्हरऑल जो विकास झालाय तो कसा झालाय याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, की बेसिक पासून. ही सर्वात पहिली एनजीओ कोणती होती, तर आपण जे म्हणतो की राजकीय पक्ष काँग्रेस. ठीक आहे, तर काँग्रेसच्या उदयापासून तुम्ही कन्सिडर करू शकता. कारण काँग्रेसच्या अजेंडामध्ये काय होतं की तुम्ही ओव्हरऑल कशा पद्धतीने सोशल वेलफेअरकडे जाताना राजकारण करायचे. समाजकारण राजकारण ते आपल्याला माहिती ना सूत्र, इतके टक्के समाजकारण इतके टक्के राजकारण, ती बेसिकली त्यांची संकल्पना होती. मग त्याच्यानंतर राजकीय पक्षांवर आधारित एनजीओ होत्या. मग दुसऱ्या काळात काय झालं म्हणजे स्वातंत्र्यानंतर, की कामगार चळवळी वाढल्या आणि कामगारांवर आधारित पक्ष बनायला सुरुवात झाली किंवा एनजीओ बनायला सुरुवात झाली. म्हणजे ते तर आधीपासूनच होतं, पण ते स्ट्रेंथनिंग ह्या वेळेला झालं. मग राजकीय पक्ष आले, जे रिजनल राजकीय पक्ष आहे. मग त्याच्यानंतर जर तुम्ही गेले तर पर्यावरण, 1986 नंतरच्या काळात पर्यावरणाच्या एनजीओ वाढायला लागल्या. नर्मदा बचाव आंदोलन आहे, त्याच्यानंतर बहुगुणा आहे, त्यांच्या एनजीओ पुढे आल्या. मग तशाच अजून भरपूर एनजीओ तयार झाल्या. आणि रिसेंटच्या काळात काय झालं, टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशनमुळे सोशल वेलफेअर किंवा सोशल क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओ वाढायला लागल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोकांना अन्नधान्य पुरवणे, ठीक आहे, लोकांना बेसिक सुविधा पुरवणे. आता त्याच्यावरती जाऊन लोकांना स्किलिंग च्या गोष्टी पुरवणे म्हणजे कौशल्य प्रदान करणे. तर त्या क्षेत्रातही एनजीओ उतरल्या की कौशल्य प्रदान करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं. म्हणजे लोणावळ्याला एक ते मला त्यांचं नाव नाही आठवत येतं, अंध व्यक्ती आहे, त्यांनी मेणबत्ती तयार करायचा कारखाना टाकला, ज्याला जिओने सपोर्ट केला, जिओच्या एक एनजीओने. तर ह्या गोष्टी तुम्ही नोट करत चला. जेव्हा तुम्ही न्यूजपेपर वाचताय, काही अवॉर्ड्स आहेत, इंडियन एक्सप्रेस एक्सलन्स अवॉर्ड आता रिसेंटली घोषित झाले. तर ओडिसातले सूर्यवंशी सर, त्यांना मिळाला अवॉर्ड, ते आपल्याकडचेच आहे. तर ह्या गोष्टी नोट करत चला. ह्या गोष्टी तुम्हाला आन्सर्समध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे किंवा क्रमप्राप्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मार्क वाढतील. तुम्ही जर ट्रेडिशनल लिहित गेला तर काही मार्क नाही मिळणार. तर हे झालं गव्हर्नन्सचा पार्ट. मग ई गव्हर्नन्स आहे, त्याच्याबद्दल लिहा. ई पंचायत, त्याचे एक्झाम्पल लिहा. त्याच्यानंतर GS3 मध्ये आले तर इकॉनॉमी हा सर्वात मोठा आणि महत्वाचा पार्ट आहे. आता जसं आपण पॉलिटी बघितलं तसं महाराष्ट्राची इकॉनॉमी, की जसं मी तुम्हाला म्हटलं की कोणते कोणते क्रॉप्स कोणत्या कोणत्या ठिकाणी येतात, तसं एक पॅटर्न त्याचा बनवून घ्या. त्याच्यानंतर भारताची इकॉनॉमी तर तुम्हाला माहिती, जसं देसलेचं उदाहरण दिलं की देसलेमध्ये बऱ्यापैकी दिलेलं आहे, त्याच्यामुळे खूप काही त्याच्या बाहेरचं करायची गरज नाही. पण इकॉनॉमी कसं वर्क करतं ते समजणं खूप महत्वाचं आहे मायक्रो लेवलला. ठीक आहे, मॅक्रो लेवलला स्टेट म्हणजे तुमचं नॅशनल लेवलला येतं ती गोष्ट वेगळी, पण मायक्रो लेवलला सुद्धा तुम्ही थोडंफार गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की हे पीक इथेच का बरं येतं, मग फुटलूज इंडस्ट्री म्हणजे काय, अमुक अमुक इंडस्ट्री मुंबई जवळच काय, ठीक आहे, त्या दुसरीकडे नाही का येऊ शकत. ठीक आहे, जसं एकाने ते जे FPO आहे आपण म्हणतो, BPO सॉरी बिझनेस प्रोसेसिंग युनिट्स ऑर्गनायझेशन, तर त्या खेडेगावांकडे वळवल्या. मग तिकडे काय झालं की तिकडे त्यांचा विकास झाला, तिथल्या लोकांना रोजगार मिळाला. जे खूप न शिकलेले लोक होते ते सुद्धा इंग्लिश बोलायला त्यांना ट्रेनिंग दिलं आणि त्यांना मग रोजगार दिला. तर बेसिकली काय आहे की बिझनेस किंवा जे काही उद्योग असतात हे यांचा बेसिक उद्देश काय असतो की प्रत्येक व्यक्तीला रोजगार व्यवस्थित मिळाला पाहिजे, त्याला उपजीविकेचे साधनं मिळाले पाहिजे. मग त्याच्यानंतर स्टार्टअपवर जातो आपण. मग स्टार्टअप बद्दल तुम्हाला अभ्यास करणं महत्वाचं आहे की स्टार्टअपची डेफिनेशन काय. सर्वात पहिला मुद्दा हाच येतो की स्टार्टअपची डेफिनेशन आहे का. मग ती डेफिनेशन काय, ठीक आहे, ते किती त्याचा स्लॅब असतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये स्टार्टअप येतो का, मग किती वर्ष तो चाललेला पाहिजे, किती वर्ष जुना पाहिजे, त्याचं उलाढाल किती वर्ष पाहिजे, त्याच्यावरनं स्टार्टअप ठरतो. तर मग या स्टार्टअप बद्दल वाचत चला. त्याचे ऍडव्हान्टेज काय आहे. भारतातले जे युनिकॉर्न आहे, आता मी जेव्हा मागे अभ्यास करतो तेव्हा 90 अराउंड काहीतरी युनिकॉर्न होते, आता वाढले असतील, मे बी 100 क्रॉस झाला असेल. तर ते युनिकॉर्न म्हणजे काय, युनिकॉर्न येणं का महत्वाचं असतं. स्टार्टअप बूम असतो एक. स्टार्टअप बूम म्हणजे काय की फक्त स्टार्टअप वाढत जातात पण त्यांचा सक्सेस रेट खूप कमी. जर तुम्ही आता चेक केलं तो सक्सेस रेट काहीतरी 10% आसपास आहे. म्हणजे जर 100 स्टार्टअप आपल्या एका वर्षात तयार होत आहे तर त्याच्यापैकी फक्त 10 टिकताय शेवटपर्यंत, 5 वर्षापेक्षा जास्त. बाकीचे सगळे कोलॅप्स होत आहे. मग आपल्याला तसं स्टार्टअप कल्चर पाहिजे का. मग तसं नको आहे तर आपल्याला काय सुविधा द्याव्या लागतील. मुद्रा योजना आपण केली आहे, स्टार्टअप इंडिया आहे, स्टँडअप इंडिया आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर्स आपण देतोय, ठीक आहे. मग अशा गोष्टी तुम्ही मेन्शन केल्या पाहिजे की हे प्रोग्रेशन आहे. याच्यानंतर सँडबॉक्स सिस्टीम, आता जसं फॉर एक्झाम्पल RBI येतं, RBIने एक ते हॅकेथॉन कंटिन्यू होता. हॅकेथॉन बद्दल तुम्ही ऐकलं असेल, डिफेन्सला होता,
आरबीआयला होता, प्रत्येक क्षेत्रात हॅकेथॉन झाले. हॅकेथॉन म्हणजे काय, की ते एक लिस्ट देतात की हे आमचे प्रॉब्लेम आहे, तर हे जे कोणी सॉल्व्ह करून दाखवेल त्याला आम्ही समजा ग्रांट देऊ. किती देऊ, तर आता आरबीआय मध्ये आम्ही परवा गेलो होतो, ते म्हटलं की 40 लाख आम्ही देऊ. तर तुम्हाला ते स्टेटमेंट सोडवून दाखवायचंय किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. जर तुमचं प्रोडक्ट तेवढं चांगलं असेल तर ते तुम्हाला इन्क्यूब पण करतील आणि मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याबद्दल तुम्हाला रिवॉर्ड पण करतील. याच्यामुळे काय होतंय की आपल्यासारखे काही लोक जे जीएस म्हणजे युपीएससीच्या जर्नीत आहे पण जे टेक्नॉलॉजिकली खूप स्ट्रॉंग आहे, तर त्यांचा मे बी कल तिकडे जाऊ शकतो. असं काही नाही की तुम्ही फक्त युपीएससीवरच भर द्या किंवा स्पर्धा परीक्षांकडेच फोकस करा. जर तुमची स्ट्रेंथ ही वेगळ्या क्षेत्रात आहे तर यू शुड डेफिनेटली ट्राय. तुम्ही इकडे ट्राय करा, तुम्हाला थोडं अपयश आलं तर खचून जाऊ नका. मे बी तुमचा जो स्टेज असेल तो दुसरीकडे कुठे सेट असेल, तिथे जाऊन तुम्हाला काम करावं लागेल. जसं स्टार्टअप आम्ही सुरू केला होता कॉलेजच्या वेळेला 2018 ते 19 दरम्यान आमचा एक स्टार्टअप होता, ईट ॲट नाईट म्हणून नाईट फूड डिलिव्हरी स्टार्टअप होता. आणि 6 महिन्यानंतर तो खूप चांगला पेस पकडला त्याने. पण पेस पकडल्यामुळे काय झालं की रात्रभर आम्हाला जागावं लागायचं. रात्री 10 ते सकाळी 5 तो असायचा, तर मग 6-1ला झोपायचं, मग दिवसभर परत अभ्यास करायचा, ते होत नव्हतं. त्याच्यामुळे तो बंद करावा लागला. पण असे अनेक स्टार्टअप, असे अनेक विद्यार्थी ज्यांनी हे स्टार्टअप सुरू केले, म्हणजे इव्हन युपीएससीतनं सुद्धा थ्रू जाऊन त्यांनी स्टार्टअप सुरू केले. तर ह्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतील, फक्त अभ्यासासाठी नाही तर जनरल नॉलेजसाठी आणि तुमचं पुढचं कोर्स ऑफ ऍक्शन ठरवायसाठी. ठीक आहे. तर GS3च्या बाबत हे झालं. मग GS3 मध्ये अजून काय येतं, ऍग्री झालं, इकॉनॉमी झालं, सायन्स अँड टेक. आता सायन्स अँड टेक महाराष्ट्र आणि भारताचा वेगवेगळा असेल का, नाही. मग बेसिक काय काय सायन्स अँड टेक, बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर तुमचं न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी. तर ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत बेसिक, तर त्या काय आहे. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीमध्ये आधी काय टेक्नॉलॉजी होती, मग फास्ट ब्रीडिंग रिएक्टर म्हणजे काय, ठीक आहे, त्याबद्दल थोडं वाचा. मग आता स्मॉल स्केल प्लांट डेव्हलप करायचं चाललंय भारताचं, की खूप स्मॉल स्केल प्लांट आम्ही डेव्हलप करू आणि ऑल ओव्हर इंडिया मोस्टली जर ह्या ज्या मेजर सिटीज आहे, मेट्रो सिटीज, तर यांना जर आपण एक प्लांट असा यांच्यासाठी हे डिवोट केला तर त्यांना फायदा होईल का. ठीक आहे. मग आता त्याला जे विरोध होतोय, जैतापूरला तुम्हाला माहिती किती विरोध होतोय. मग जैतापूरला विरोध होण्याचं कारण काय, त्याच्याबाबत थोडं वाचा. आपल्याकडे जे पेट्रोलियम येणार आहे, रत्नागिरीला ती एक रिफायनरी येणार होती, तिला विरोध होतोय, त्याच्याबाबत थोडं वाचा की तिला का विरोध होतोय, तो विरोध योग्य आहे का, ठीक आहे, त्याच्याने इंटरनॅशनल रिलेशनवर काही परिणाम होणार आहे का, त्याच्याबद्दल वाचा. दावोसला आता आपलं महाराष्ट्राचं डेलिगेशन गेलं होतं, त्यांनी तिथून करार केले 70,000 कोटीचे की हे इंडस्ट्री आपल्याकडे येतील वगैरे. मग ते काय आहे, त्याच्यामध्ये रिजनलिझम महत्वाचं आहे का, की प्रत्येक राज्य जर कम्पीट करेल एकमेकांशी तर काय होईल की आपल्या इज ऑफ डुईंग बिझनेसला तो काय करेल, बूस्ट करेल. ठीक आहे. की परवानगी कमी वेळात मिळते का, टर्न अराउंड टाइम जो म्हणतो की शिप येतात पार्क होतात, तो आधी आपला किती होता, 20 दिवस होता, आता तो कितीवर आलाय, 3 दिवसावर आलाय. ठीक आहे. JNPTला जर तुम्ही गेले तर तुम्हाला दिसेल की किती व्हास्ट लेवलला हे सगळं चाललंय. तर हा टर्न अराउंड टाइम सुधारणे म्हणजे काय होतं की आपण कम्पीट करतो एकमेकांमध्ये की ही इन्व्हेस्टमेंट मला मिळाली पाहिजे. तिच्यात राजकीय हस्तक्षेप होतो, त्या इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्यात जातात, ती गोष्ट पुढची आहे. पण आपण कम्पीट करतो, याला आपण काय म्हणतो, कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम. ठीक आहे. स्पर्धात्मक संघराज्यवाद. आणि ह्या संघराज्यवादावर, स्पर्धात्मक संघराज्यवादावर आपल्याला सहकार्यात्मक संघराज्यवाद पण आहे. तो कुठे कुठे येतो, तर रिव्हर डिस्प्यूटमध्ये येतो. ठीक आहे. रिव्हर डिस्प्यूटमध्ये पण कॉम्पिटिशन आहे. पण समजा एखादा प्रोजेक्ट असा आहे जो 2 अशा ठिकाणी की दोन्ही राज्यात तो येणार आहे, अप्पर आणि लोअर बेसिनला, तर मग तिथे सहकार्य दाखवणं आवश्यक असतं, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्या गोष्टीला बूस्ट मिळत जातो. जेव्हा आपण कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्रीवर बोलतो तर तो सहकार्य संघराज्यवाद आहे. ठीक आहे. की मल्टिपल स्टेटमध्ये असणारी एखादी मल्टिपल स्टेट कोऑपरेटिव्ह आहे, तर तिला आपण बूस्ट करतोय किंवा तिच्या कामकाजात सुधारणा करतोय. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लिहित चला, जे तुम्ही डेली वाचतात. मराठी वाचण्यासाठी तुम्ही कंपल्सरी महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता या दोघींपैकी एक न्यूजपेपर डेली वाचत चला. का, कारण तुमची भाषाशैली त्याच्यामुळे आपोआप सुधारेल. तुम्ही जे डेली वाचताय, काही असे पर्टिक्युलर वाक्य येतील, तर मी याच्यात तर नाहीये, मी तुम्हाला याच्यातच सांगतो. की जेव्हा तुम्ही पेपर वाचताय तेव्हा नोट करत चला सगळ्या गोष्टी. की म्हणजे फॉर एक्झाम्पल की मराठी कलेक्शन असं मी एक ठेवलं होतं, त्याच्यामध्ये काय होतं की आपण जेव्हा काही वाचतोय, न्यूजपेपर किंवा कविता वगैरे ऑनलाईन काही वाचतोय, तर त्याच्यातलं काही महत्वाचं आलं. फॉर एक्झाम्पल इथे होतं की वस्तीत माणसांच्या हुंकार वेदनांचे, म्हणून शब्द घेती आकार वेदनांचे, वसनात पाहिले मी बेगडी मुलामे, त्या लक्तरात असती व्यवहार वेदनांचे. ठीक आहे. सुनंदा पाटील यांची ही कविता होती. तर आपल्याला अशा पद्धतीच्या कविता एसे मध्ये वापरायच्या. याच्यात काय आहे की याच्यात सोशल कंडिशन दाखवलेली आहे आणि ह्या सोशल कंडिशन मध्ये आपण जेव्हा एसे लिहितो की
काय कंडिशन आहे सध्या समाजाची, किंवा जे कष्टकरी समाज आहे त्यांचा काय व्यथा आहे. तर अशा गोष्टी जर तुम्ही लिहिल्या तर त्याचं लक्ष लगेच तुमच्याकडे वेधलं जातं, की ठीक आहे, या व्यक्तीला जनरल म्हणजे जीएस पेक्षा काहीतरी वेगळं माहिती लिटरेचरबद्दल. असं काही नाही की तुम्ही खूप अलंकारिक मराठी लिहा. अलंकारिक मराठी तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही एखाद्याचं सन्मानपत्र वाचलं असेल एखाद्या कार्यक्रमात जाऊन, तर तिथे खूप मोठी अलंकारिक मराठी आहे. तशी नाही लिहायची आपल्याला व्यावहारिक मराठी लिहायची. आणि त्याच गोष्टी तुम्हाला कंटिन्यू लिहाव्या लागतील. काही असं दिसलं की लगेच नोट करा. बऱ्याच वेळेस लोकसत्तामध्ये जेव्हा संपादकीय तुम्ही वाचलं तर तिथे काहीतरी कोट केलेलं असतं, कोणाचा तरी रेफरन्स, की ह्या रेफरन्सने असं तसं तसं, तर त्या गोष्टी तुम्ही लिहित चला. आता फॉर एक्झाम्पल मराठी कोट्स होता, तर कुठे गेलं, कृषी क्षेत्र. आता कृषी क्षेत्रावर होता की जर कृषी क्षेत्राची अधोगती झाली तर इतर कोणत्याही क्षेत्राची प्रगती होण्याची शक्यता मावळून जाईल. जेव्हा आपण प्रायमरी सेक्टरवर बोलतो, ठीक आहे, हा जर तुम्ही इंट्रोडक्शन टाकला की तिथे लिहिलंय की बाबा कृषी क्षेत्राचं जी काय म्हणतो आपण त्याला डेव्हलपमेंट रेट आहे, ग्रॉस कोणता, म्हणजे ते इतक्या टक्क्याने वाढतंय त्याची वृद्धी दर. तर वृद्धी दराच्या बाबतीत जेव्हा बोलतो तर 4% आसपास आहे. मग तेव्हा जे आपण मांडणार आहे आपल्या आन्सरमध्ये, की त्यांनी लिहिलं की ऍग्रिकल्चरचा वृद्धी दर हा 4% आसपासच आहे, त्याच्यामुळे ओव्हरऑल जे काही सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरची ग्रोथ आहे तिला सुद्धा काही प्रमाणात लगाम लागले. मग ते का? मग त्याच्या बाबतीत आपल्याला लिहायचंय. असं सरकार म्हणतं की 80 कोटी लोकांना आम्ही अजूनही धान्य पुरवतोय, ठीक आहे, कोविडच्या नंतर सुद्धा. तर मग आपल्याला कुठेतरी ह्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील की आपल्या लोकसंख्येची जी गरज आहे, भूक, ती आपण भागवू शकतो का? आपल्याला आयात करावं लागते, निर्यात करावं लागते. दरवर्षी आपल्याकडे कांद्याचा प्रश्न येतो, आपण तो निर्यातीवर बंदी लावतो आणि त्याच्यानंतर ज्या काही समस्या उद्भवतात शेतकऱ्यांना, त्यांना ते पैसे मिळत नाही. टमाटा तुम्ही नारायणगावला गेले तर टमाटा 1-2 रुपयाच्या भावाने फेकला जातो किंवा चिखल होतो तिथे अक्षरशः. तर मग ह्या गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. निर्यात पॉलिसी काय असते, याच्या आधी 2020 पर्यंत आपल्याकडे निर्यात पॉलिसीच नव्हती. म्हणजे आपण निर्यात धोरणच काही बनवत नाही, की आपण कुठे कोणता माल किती पाठवायचा आहे, किती मागवायचा आहे. मग त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जीएम क्रॉप, ठीक आहे, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. त्याच्याबाबत सायन्स अँड टेकमध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की जीएम क्रॉप बाबत आपलं काय भूमिका आहे भारत सरकारची, किंवा ती काय असली पाहिजे. मग त्याच्यात तुम्हाला थोड्या इंटरनॅशनल स्टडीज माहीत पाहिजे, की फॉर एक्झाम्पल जर अमेरिकेत सेम जमिनीवर 40 लाख क्विंटल आपण सोयाबीन घेतोय, तेवढ्याच जमिनीवर आपला जो सोयाबीन आहे तो फक्त 10 लाख क्विंटल. मग ह्या दोघांमध्ये एवढा तफावत काय आहे? कारण जीएम क्रॉप आपण युज नाही केले. मग जीएम क्रॉप बाबत आपल्याकडे वेगवेगळ्या कमिटी आहे, ठीक आहे, की त्या कमिटीला आपण ऍग्रिकल्चरल एक ती ही आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपसाठी कमिटी आहे, तर तिचा रिपोर्ट येतो. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2007 साली सांगितलंय की बाबा तुम्ही जीएम क्रॉपवर काहीतरी एक ठोस अभ्यासगट बसवा आणि त्या अभ्यास गटाला सांगा की रिकमेंड करा की करायचं आहे की नाही, पण अजून सरकारने ते केलेलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करून ठेवाव्या लागतील तुमच्या नोट्समध्ये, की जीएम क्रॉप बाबत काय काय गोष्टी घडल्या आहे, काही न्यूजमध्ये आहे का, किंवा आता जर तुम्ही बांगलादेशकडे गेले तर तिथे सर्रासपणे जीएम ब्रिंजलचं उत्पादन घेतलं जातं, कारण ते इझिली मिळतं बॉर्डर क्रॉस करून. बांगलादेशमध्ये म्हणजे बंगालमध्ये जर तुम्ही गेले तर जीएम क्रॉप आहे, बिहारमध्ये गेले जीएम ब्रिंजल आहे. तुम्हाला जर माहित असेल म्हणजे एका शेतकऱ्याचा जीएम क्रॉप, म्हणजे खूप गरीब शेतकरी होता, 3-4 एकरवर त्याने लावलं होतं, तर तयार झालेला माल त्यांनी बुलडोझरने काढला सगळं. तर याचा सोशल रिपरकर्शन्स पण आहे, इकॉनॉमिकल रिपरकर्शन्स पण आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही अभ्यास करताना लक्षात घेतल्या पाहिजे. हेच उदाहरण तुम्हाला जीएस मध्येही वापरता येईल, हेच उदाहरण तुम्हाला एसए मध्येही वापरता येईल, हेच उदाहरण तुम्हाला एथिक्स मध्ये वापरता येईल. की जर समजा केस स्टडी येतात, बऱ्याच वेळेस काय होतं की केस स्टडी येतात, की काय केस स्टडी येतात, की असं एक इलिगल गोष्ट आहे, ती तुम्ही एक पर्टिक्युलर अधिकारी आहे, तुम्हाला ती इलिगल गोष्ट थांबवायची आहे किंवा तुम्हाला त्याबाबत काहीतरी कारवाई करायची, आणि ती कारवाई करताना तुम्हाला एक लक्षात आलं की अरे हे इलिगल आहे, ठीक आहे, पण याच्यावर एक असं कुटुंब निर्भर आहे जे खूप गरीब आहे, आणि जर आता हे नष्ट केलं किंवा हे काढलं तर त्यांना म्हणजे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि मग तिथे जो येतो त्याला म्हणतो आपण डायलेमा किंवा द्विधा मनस्थिती, आणि त्या द्विधा मनस्थितीवर मग तुम्हाला केस स्टडी लिहायची असते. मग त्याच्यात आपण काय करतो बेसिक कोणत्याही केस स्टडीमध्ये, की आधी बॅकग्राऊंड लिहितो की काय काय, मग स्टेक होल्डर लिहितो कोण कोण आहे, आणि मग आपण कोर्स ऑफ ऍक्शन लिहितो की काय करू शकतो. एक पूर्ण काढू शकतो, ठीक आहे, ज्याच्यामुळे तुमचं कायदेशीर कारवाई पूर्ण होईल पण त्यांचं नुकसान होईल इंडिव्हिज्युअल किंवा पारिवारिक लेवलला, किंवा त्या घरादाराचं त्यांचं सगळं उद्ध्वस्त होईल. दुसरा आहे की सोडून देऊ शकतो, पण त्याच्यामुळे कायद्याचा बडगा तुम्हाला म्हणजे कायम तो कायदा खाली जाईल,
आणि इतरही लोक प्रवृत्त होतील की त्यांनी असं करावं, आणि त्याच्यामुळे काय होईल की गैरप्रवृत्ती त्याचा गैरफायदा घेते. आणि तिसरं म्हणजे काहीतरी मध्यान्ह मार्ग काढावा, की त्याचं ते सगळं काढताना त्याला काहीतरी उपजीविकेचं साधन उपलब्ध करून द्यावं, त्याला काहीतरी ऑप्शन द्यावा दुसरा, त्याला काहीतरी नुकसान भरपाई द्यावी की जी जनरल त्याला मार्केटमध्ये मिळणार होती त्याची पूर्ण नाही, पण निदान 50-60% देता येईल का, त्याबाबत विचार करावा. मग त्याचे काही कायदे आहेत का ते मेन्शन करावे, ठीक आहे, त्याचे काही नियम आहेत का ते मेन्शन करावे. त्या पर्टिक्युलर क्षेत्रात जर ओव्हरऑलच प्रॉब्लेम असेल, जसं शिवकाशी तुम्हाला माहिती असेल आंध्र प्रदेशमध्ये फटाक्यांचं तिथे उत्पादन होतं, तर तिथे लहान मुलांना ते कामाला लावतात, कारण त्यांच्या म्हणजे लहान बोटांमुळे त्या गोष्टी पटपट करतात असं त्यांचं म्हणणं होतं. मग ते इलिगल चाइल्ड लेबर आहे. मग ते कसं तुम्ही पूर्ण रोखाल, कारण त्यांच्या घरचे म्हणताय की आमच्या घरी हा कमवत आहे किंवा ही लहान मुलगी कमवतीये, हे सगळे कामावर जातात. पण मग ते कामावर जातात तर ते महत्वाचं आहे का तितकं, ठीक आहे, त्यांना शाळेत जाण्याचा हक्क नाही आहे का, तो मूलभूत हक्क आहे, आपण शिक्षणाचा अधिकार म्हणतो सर्व शिक्षा अभियानांतर्गत. मग तो त्यांना उपभोगता येतो आहे का, बरं तो उपभोगता येत नसेल तर मग तो का नाही येते, मग त्यांच्या घरच्यांना रोजगार निर्मिती करून देणं महत्वाचं नाही का, मग त्याचे ऑप्शन्स काय. तर शिवकाशीमध्ये एखादं असं पीक आहे का की ज्याचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं, गृह उद्योग म्हणजे चांगल्या पद्धतीने हे करू शकतात, काही एनजीओ मदत करू शकतात का, काही CSR ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात का जिथे त्यांना म्हणजे रोजगार उपलब्ध करून देता येईल आपल्याला, ठीक आहे. तर अशा गोष्टी आपण इथिक्स वगैरे मध्ये लिहितो. इथिक्सचे जे आन्सर आहे त्याची पण लँग्वेज खूप स्ट्रिक्टली रेस्ट्रिक्टेड लँग्वेज आहे, ठीक आहे, त्याच्यात तुम्ही GS सारखं नाही लिहू शकत, तर त्याला मार्क येत नाही. म्हणजे पहिल्या इथिक्सला मला आठवतं की माझा समवेअर अराउंड स्कोर केस स्टडीला चांगला होता, कारण केस स्टडीला बरंच चांगलं लिहायचं होतं. केस स्टडीला समजा 250 पैकी 120-30 मार्क यायचे, पण जेव्हा आन्सर रायटिंग आपण करतो म्हणजे स्टेटमेंट बेस आन्सर, की हे विवेकानंद असं म्हणाले याचा अर्थ काय, किंवा आईन्स्टाईन असं म्हणाला याचा अर्थ काय, गांधीजींचं हे स्टेटमेंट होतं याचा अर्थ काय, याचा तुम्ही करंट कंटेक्स्ट काय, तर त्याला तुम्हाला बेसिक लेवलला जाऊन लिहावं लागतं. खूप सिम्प्लिफाईड पद्धतीने गोष्टी समजाव्या लागतात, गीतेचे उदाहरणं द्यावे लागतात, त्याच्यानंतर रामायणातले काही उदाहरणं असतील ते द्यावे लागतील, करंट एक्झाम्पल्स असतील काही ते द्यावे लागतील. एक्झाम्पल्स इज ऑल अबाउट इथिक्स, ठीक आहे, इथिक्स इज इक्वल टू ऑल अबाउट एक्झाम्पल्स. तर तुम्ही जर इथिक्सचं लिहित असाल तर कायम एक लक्षात ठेवा की इथिक्सचं एक वेगळं बुक मेंटेन करा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्सचं एक वेगळं बुक मेंटेन करा, की जेही तुम्ही डेली न्यूजपेपरमध्ये वाचतात त्याचं लिखाण करा, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल रिसेंटली आता एका जजच्या घरावर धाड पडली, तर त्याच्यामध्ये म्हणजे आग लागली, तर जेव्हा ते विझवायला गेले तेव्हा कळलं की त्याच्याकडे पाईल्स ऑफ कॅश होती, काहीतरी करोडोंमध्ये. आणि मग त्याचं काय झालं की त्याला त्यांनी पकडलं, म्हणजे त्याच्यावर कारवाई काय केली तर त्याला होम स्टेटला ट्रान्सफर दिली. तर ही कारवाई जर म्हणजे ही ओपेकनेस ज्युडिशियरीमध्ये असेल तर तुम्ही काय गॅरंटी घेतात की नॉर्मल लोकांचं ज्युडिशियरी ऐकेल, ठीक आहे, किंवा विश्वास कसा बसेल. तर हे एक एक्झाम्पल आहे, अशी एक्झाम्पल लिहून घ्यायचे, जे पण आलं की समोर लिहून घ्यायचं, ठीक आहे. एखाद्या अधिकाऱ्याला रंगे आत कॅश घेताना पकडलं, एक्झाम्पल नावासकट लिहून घ्यायचं, अमुक अमुक तलाठी तहसीलदार त्याच्याकडे प्रॉपर्टी इतकी होती की बाबा अमुक अमुक एकर होती, ते लिहून घ्या. त्याच्यानंतर रिसेंटली एक कितीतरी किलो सोनं जप्त झालं त्या गुजरातच्या याच्यामधून एक व्यापाऱ्याकडून 100 किलोच्या आसपास, ते लिहून घ्या. की याच्यामध्ये तुम्हाला काय होईल की नैतिकतेशिवाय व्यवसाय, जे गांधीजींचे 7 सिन्स आपण म्हणतो, त्या 7 सिन्सचं तुम्हाला एक्झाम्पल्स प्रत्येक एक एक लिहून घ्या, आणि हे तुम्हाला एक्झाम्पल यूज होतील. तसं इथिक्समध्ये तुम्ही अजून काय करू शकतात, जे आपले संतांचे वाक्य काही काही चांगले, ज्ञानेश्वर माऊली काही म्हटले आहे, तुकाराम महाराज काही म्हटले, ठीक आहे, ते भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे काठी हाणू माथा, तर त्या गोष्टी तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की कोणतं मराठी बाबत एक त्यांचं आहे, त्याच्यानंतर पाईकाचे अभंग आहे तुकाराम महाराजांचे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडंफार लिहू शकतात, ठीक आहे, की पाईकाचे अभंग काय आहे. पाईक म्हणजे काय, तर पाईक म्हणजे त्या काळी ब्युरोक्रॅट होता, ठीक आहे, नोकरदार, जो शिवाजी महाराजांकडे असायचा. मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की तो व्यसनाधीन नसला पाहिजे, ठीक आहे, त्याचं चारित्र्य उत्तम पाहिजे, त्याला देशाप्रती आदर पाहिजे, ठीक आहे, त्याला नोकरीप्रती आदर पाहिजे, तो इकडचं तिकडचं घेणारा नको. म्हणजे ह्या गोष्टी काय होतात की तुम्हाला दाखवतात की ब्युरोक्रॅटिक स्ट्रक्चर शुड बी लाईक दिस, आणि ह्या गोष्टी जर तुम्ही लिहिल्या तर डेफिनेटली तुम्हाला मार्क मिळतीलच, कारण ह्या गोष्टी इतर कोणी लिहिणार नाही. इतर कोण काय लिहिल, सॉक्रेटिस लिहिल, प्लॅटो लिहिल, ठीक आहे, अजून कोणी लिहिल, म्हणजे वेस्टर्न थिंकर लिहितील. वेस्टर्न थिंकर लिहिणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण जर तुम्ही इंडियन थिंकर लिहिलं, थिरुवल्लुवारचे काही पर्टिक्युलर कोट्स आहे EI बद्दल, ठीक आहे, EI म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता जे आपण म्हणतो, तर त्याच्याबद्दल त्याचे काही कोट्स आहेत, त्याचे पण क्रायटेरियाज आहेत, तर त्याबाबत थोडं वाचा. कौटिल्यचं आहे किंवा चाणक्य आपण जे म्हणतो त्याच्याबाबत काही अर्थशास्त्रामध्ये काही चांगल्या गोष्टी त्या वाचा, ठीक आहे. तर ह्या गोष्टी लिहून ठेवा,
यम नचिकेत संवाद सगळ्यांना माहित असेल, ठीक आहे, किंवा याज्ञवल्क्यचा संवाद सगळ्यांना माहित असेल, ते थोडं वाचा. फावल्या वेळेत काही चांगल्या चांगल्या सिरियल बघत चला, महाभारत झालं, रामायण झालं. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला ते प्रसंग आठवतात क्लिअर कट स्टोरी लाईन मध्ये. आणि जेव्हा स्टोरी लाईन तुम्हाला आठवते आणि एखादा असं काही क्वेश्चन आला ज्याच्यामध्ये ती स्टोरी लाईन डिमांड करते की हे एक्झाम्पल इथे बसू शकतं, की एका एसे मध्ये मी हनुमानाचं उदाहरण लिहिलं होतं की जेव्हा हनुमान तो मृत्यू बाण चोरायला गेला होता, तर त्यावेळेस त्याला डायलेमा झाला की मी चोरी करतोय, मग मी करायची का नाही करायची. आता त्या मृत्यूबाण चोरी केल्याशिवाय रावण मरत नाही, पण मग तो मृत्यूबाण मी चोरला आणि रामाला दिला तर राम विचारेल मला कुठून आणला, आणि मी जर चोरीला म्हटला चोरलेला आहे तर मग राम तो वापरणार नाही, मग काय करायचं. मग तेव्हा यमदेवाने त्याला येऊन सांगितलं की बाबा हा चोरीचा गोष्टच नाही, ही गोष्ट आहे की जी बेसिक आहे ते तिथे रिइन्स्टिट्यूट करणं, म्हणजे वापस तिथे ठेवणं, की तो मृत्यूबाण रावणाने माझ्याकडनं घेतला होता, तू मला तो माझा परत आणून दे, म्हणजे तू काय कर, तुझं कर्तव्य कर. म्हणजे इथे निष्काम कर्म पण आलं, ठीक आहे. म्हणजे इथे त्याचा वैयक्तिक काही फायदा नाही, पण त्याने तर त्याला दिला, त्याने जाऊन रामाच्या भात्यात ठेवला आणि त्याच्यानंतर रावण मेला. तर त्याच्यामुळे काय झालं की द्विधा मनस्थिती कशी असते, तर याचं हे उदाहरण आहे. तर जेव्हा आपण असा टॉपिक आला, माइंडचा काही टॉपिक आला की ज्याच्यामध्ये व्हॉट इज राईट और व्हॉट इज रॉंग, इट्स अकॉर्डिंग टू युअर माइंड और असं काही आला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल लिहिता येऊ शकतं. किंवा वालीला मारायचा सीन आहे तर त्याच्यामध्ये आहे, किंवा अश्वत्थामाचा सीन आहे, नरोवा वा कुंजरोवा, त्याच्यातला सीन आहे. तर हे तुम्ही लिहा, हे तुमच्या बरोबर झालेलं आहे, ठीक आहे. हे तुम्हाला माहिती लहानपणापासून, फक्त तुम्हाला ह्या गोष्टी मेन्शन करता येत नाही. मॅम पाणी द्या, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला फक्त मेन्शन करता येत नाही, तर त्या मेन्शन करायला कसं शिकाल, तर टॉपर्सच्या आन्सर कॉपी, ठीक आहे. काही चांगले चांगले एसेस जे एक्झाम्पल्स आहेत ते वाचा, ठीक आहे, ते बघा, त्याच्या थ्रू गो थ्रू जा, आणि मग ह्या गोष्टी आपोआप तुमच्या लाईनवर येत जातील, तुमच्या लिखाणात ह्या येत जातील हळूहळू, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती सवय लागेल. कारण पटपट शब्द आठवणं हा थोडा एक इश्यू आहे, आणि तो येईल, मला आला, तुम्हाला येईल, कोणी जे अभ्यास करतील सगळ्यांना येईल. पण याचा अर्थ यू आर ऑन राईट पाथ, की तुम्हाला विचार करायला लागतोय तेवढा वेळ, म्हणजे तुम्ही राईट पाथवर आहात. तुम्ही एकदा अभ्यास केला तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या हळूहळू क्लिअर होतील, ठीक आहे. तर हे बेसिकली GS 1 2 3 4चं आहे. एसेच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर एसेचं कसं असतं की ह्या सगळ्या GSचा क्रक्स तो आपल्याला एसे मध्ये वापरायचा असतो, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये GS 1 आहे, GS 1 मधले हिस्ट्रीचे एक्झाम्पल आहे, त्याच्यानंतर GS 2 मधले पॉलिटीचे एक्झाम्पल आहे, त्याच्यानंतर GS 3 मधले तुमचे इकॉनॉमीचे एक्झाम्पल आहे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वापरायच्या असतात. तर हे बेसिकली GS 1 2 3 4 आणि एसे बाबत बोलणं झालं. आता आपण डाऊट सेशन म्हणजे डाऊट घेऊ, की तुम्हाला पर्टिक्युलर काही जर डाऊट असतील त्याच्याबाबत आपण डिस्कस करू आणि मग एंड करूया, ठीक आहे. एनी डाऊट्स? हां बोल. MPSCला पण तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं काय, मराठी लिहिलं काय, याच्याशी काहीच म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. पण जर आपण प्रिपरेशन ऑलरेडी इंग्लिशमध्ये केलंय तर डोंट गो डायरेक्टली फॉर मराठी. तुम्ही जर इनिशियलला स्टार्ट करत असाल, फॉर एक्झाम्पल बरेच विद्यार्थी नवीन आहे MPSCला आणि त्यांना आता डिस्क्रिप्टिव्ह चालू करायचं आहे, तर तुम्ही तपासून एखाद्या विषयावर विचार करून बघा, तुमचे विचार कोणत्या भाषेत येत आहे, किंवा भाषेत जरी मराठीत येत असले तरी ते तुम्हाला लिहिता येत आहे का, याबाबत थोडा विचार करून बघा. ते लगेच येणार नाही, पण एखादा तुम्ही टॉपिक वाचा 2-3 ठिकाणी. काय करा की न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीबद्दल, न्यूक्लिअर तंत्रज्ञानाबद्दल किंवा याच्याबद्दल थोडं ऑनलाईन वाचा मराठीमध्ये, ठीक आहे. मराठीत वाचल्यानंतर 1-2 दिवसांनी त्याच्याबाबत लिहायला घ्या 10 ओळी, आणि त्या 10 ओळी जर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येत असतील, याचा अर्थ काय की तुम्ही यू आर ऑन द राईट पाथ, यू कॅन राईट इन मराठी. कारण त्या 2 दिवसानंतर काय होईल की तुमचं ते सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठेतरी असतं, आणि सबकॉन्शियस माइंड मधलं मग तुम्हाला उतरवायला थोडे एफर्ट्स घ्यावे लागतील. मग तसं जर तुम्हाला येते, डेफिनेटली यू कॅन गो फॉर मराठी. अदरवाईज काही इंग्लिशला गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. असा आग्रह नाही आहे की तुम्ही इंग्लिशलाच मराठीतच लिहा किंवा इंग्लिशमध्येच लिहा ज्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय, जे तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. माझं कसं होतं, माझं अँथ्रोपॉलॉजी इंग्लिशमध्ये होता, पण बाकी मराठीत असल्यामुळे काय व्हायचं की इंग्लिशमध्ये जे ट्रान्झिशन व्हायचं त्याला पहिल्या जी मेन्स होती तिला थोडा प्रॉब्लेम झाला आणि अँथ्रोमध्ये मार्क्स कमी आले. पण मग ह्यावेळेस आपण काय केलं की रिव्हिजन चांगली केली, प्रॅक्टिस चांगली केली, आन्सर्स लिहिले, आणि आन्सर्स लिहिल्यानंतर मग आपल्याला ते आपोआप शब्द सुचत जातात. आणि तिथे एवढा वेळ नसतोच की तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला 1 मिनिटं विचार करून मग 6 मिनिटात आन्सर लिहा. तुमच्याकडे ओव्हरऑल 7 मिनिटं, 6.5 ते 7 मिनिटं, त्याच्यात तुम्हाला एक 10 मार्काचा क्वेश्चन लिहायचा आहे.
मग ते तुम्हाला स्ट्रक्चर डोक्यात रेडी पाहिजे. इंट्रो, कंटेंट, कन्क्लुजन, म्हणजे मिडल पार्ट आणि कन्क्लुजन. हे तुमचं सगळं जेव्हा रेडी असेल, फक्त जाऊन उतरवायचं असेल, तेव्हा यू आर रेडी फॉर रायटिंग मेन्स इन इंग्लिश आयदर और मराठी. ठीक आहे. पण हेच जर रेडी नसेल तर मग प्रॉब्लेम येईल थोडा. ठीक आहे. आणि असं काही नाही की येत नाही, सगळं येतं. थोडी प्रॅक्टिस करावी लागेल, थोडा फक्त तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल प्रिपरेशनच्या वेळेला, एवढंच आहे. ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट? GS2 हा, बरोबर बरोबर. बरोबर बरोबर बरोबर. आता GS2 चे जे तू म्हणतोय जसं की काही जे टॉपिक आहे वर्ल्ड हिस्ट्री, तर ते डेफिनेटली आता UPSC सुद्धा विचारत नाही गेले. 4-5 वर्ष झाले. 2 क्वेश्चन आले होते. तर मग त्याच्यात काय करायचं, ज्या मेजर गोष्टी, औद्योगिक क्रांती, रशियन क्रांती, मैजी क्रांती, ठीक आहे, किंवा भारतातलं म्हणजे UK मध्ये जी औद्योगिक क्रांती झाली तिच्या बाबत, ठीक आहे, किंवा US जे गृहयुद्ध होतं त्याच्या बाबत. तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिक वाचून घ्या. त्याच्यामध्ये काय काय वाचायचं, कोण कोण लीडर्स होते, काही काही प्लेसेस होते पर्टिक्युलर, बोस्टन टी पार्टी झालं, ठीक आहे, किंवा असे काही प्लेसेस होते, मँचेस्टरचा उल्लेख आहे. तर ह्या गोष्टी थोडं मेन्शन करत चला. त्याचे छोटे छोटे नोट्स बनवा, जास्ती मोठे नाही. की समजा औद्योगिक क्रांती, महत्वाचे फॅक्टर काय काय होते, औद्योगिक क्रांती घडण्यामागचे काय होतं, मॅन, मटेरियल, मशीन, ठीक आहे, कॅपिटल, या 4 गोष्टी होत्या. युएसने कॅपिटल कुठून आणला, युएसने आपल्याकडनं तो कॅपिटल गेला. त्याच्यानंतर रॉ मटेरियल आपल्याकडनंच, ठीक आहे. तिथे काय झालं, फक्त त्यांना लेबर मिळाले. लेबर पण तिकडचे तिकडेच राहिले. खालच्या दक्षिण देशात त्यांनी जो विस्तार केला तो क्रॉप्सचा केला. मग क्रॉप्सला ते लेबर कुठून घेऊन गेले, आपल्याकडनं, किंवा आफ्रिकेतले गुलाम आणले, ठीक आहे, जिथे त्या वेगवेगळ्या पिकांच्या ज्या शेती त्यांनी केल्या त्याच्यात. तर अशा गोष्टी फक्त नोट करून ठेवा. हे मोस्टली 10 टॉपिक असतील बघ फक्त. नेपोलियन, फ्रान्सची राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, मैजी राज्यक्रांती, चीनची क्रांती, त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती, वर्ल्ड वॉर 1-2, त्याच्यानंतर वसाहतीकरण आणि अनवसाहतीकरण, ठीक आहे, वसाहतीकरणापासून मुक्ती. मग त्याच्यामध्ये एक थोडं प्री इंडिपेंडन्सचा पार्ट येईल, पोस्ट इंडिपेंडन्सचा येईल. मग आफ्रिकन राज्यांबद्दलचा थोडा उल्लेख, साऊथ राज्यांबद्दलचा, साऊथ एशियन. मग त्याच्यात फक्त मेन्शन करायचं की सिंगापूरला 1956ला, भारताला 1947ला, असं मेन्शन करत चालायचं की हे निर्वसाहतीकरण म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, डिकॉलनायझेशन. तर त्याच्याबाबत मेन्शन करायचं. मग नेपोलियनचं काय आहे, त्याचा उदय कसा झाला, त्याने कोणकोणते युद्ध लढले, आणि मग 1717ला कसा त्याचा अंत झाला, जनरल आहे. असं काही खूप येतं असं काही नाही, पण बेसिक तुम्हाला त्या बाबतीत थोडंफार माहित पाहिजे की कुठे झालं, कधी झालं, आणि कोण होतं इन्व्हॉल्व. या 3 गोष्टी फक्त नोट केल्या तरी इट विल बी सफिशियंट. ते क्वेश्चन इझिली टॅकल होतं. कारण ते प्रत्येकाला तेच आहे, कोणी त्याच्यावर लक्षच देत नाही. त्याच्यामुळे बेसिक जर त्याच्यात असेल तर तुम्हाला मार्क मिळतो. क्रिटिकल थिंकिंगचं काय असतं बेसिकली, की आपण एखाद्या गोष्टीबाबत काय म्हणतो आपण त्याला, शंका उपस्थित करतो. की एखादी योजना आली तर तिचं तुम्ही जर ते PSI कोणते ते न्यूज चॅनल आहे त्याच्यावर सगळे त्या पॉलिसीजचं क्रिटिकल अनालिसिस मिळतं. तर तिथे तू गेला तर तिथे तुला मिळेल की बाबा ह्या पॉलिसीमध्ये काय लकुनाज आहे, त्याच्यावर डिबेट झालेले असतात, त्याच्यावर क्वेश्चन विचारलेले असतात. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे काही नोट्स आहेत त्याच्यामध्ये ते मेन्शन असतं की ह्या गोष्टी याच्यात कमी आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जे आता एक कृषी धोरण येतंय तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की ते जे 3 कायदे आपण रद्द केले तर त्याचंच एक न्यू स्वरूप आहे, ठीक आहे, पण ते ऑप्शनला आहे. मग त्याच्यात काय काय लकुनाज आहे, त्याच्यात डिस्कशन, डेलिब्रेशन झाले का फक्त डिबेट झाली का ती नाही झाली, ठीक आहे. तर ह्या गोष्टी मेन्शन करायच्या. संसदेचा रोल काय आहे, संसदेमध्ये ज्या कमिटीज होतात त्यांचा रोल काय असतो, ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी घडतात, किंवा त्याच्यामध्ये अजून काय सुधारणा करता येतील. स्पीकरच्या रोलमध्ये काही सुधारणा करता येईल का, की स्पीकर आपल्या पक्षाचा म्हणजे जे सदस्यत्व आहे त्याचा राजीनामा देऊन स्पीकर होऊ शकतो का, जसं UK मध्ये होतं. इंटरनॅशनल प्रॅक्टिसेस काय, कन्व्हेन्शन काय, हे थोडं मेन्शन करायला तुम्हाला शिकलं पाहिजे. मग ते आपोआप ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही मेन्शन कराल ते होईल. म्हणजे तीच क्रिटिकल थिंकिंग होईल की तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत पॉझिटिव्ह विचार. 1972च्या कायद्यामध्ये सुधारणा झाल्या 1920ला, जो वाईल्ड लाईफ ऍक्ट होता. मग त्याच्यामध्ये क्रिटिकल विचार काय करशील की याच्यामुळे काय नुकसान होणार आहे, जंगल ओपन होतील, प्रायव्हेटायझेशन वाढेल, त्याच्यानंतर खोटं असं दाखवलं जाईल, म्हणजे छद्म दाखवलं जाईल की बाबा आपला एरिया वाढलाय फॉरेस्टचा, पण तो वाढला नसेल कारण तो प्रायव्हेट लँड आहे, आज ते आहे उद्या नाहीये.
ज्याची प्रत्येकाची इच्छा आहे आपल्या लँडवरचं फॉरेस्ट त्याने क्लिअर केलं की तो झपकन खाली येईल, 15-16% येईल तो. मग तसं आपल्याला पाहिजे का? 33% आपण कसं घेणार? ह्या सगळ्या गोष्टी क्रिटिकल थिंकिंगने आपण विचार करायचा की याच्यामध्ये ही गोष्ट कशी होईल, ही गोष्ट कशी होईल, असं योग्य होईल का? आता ई व्हेकल पॉलिसी तुम्हाला माहिती आहे, मार्केट जर तुम्ही कोणी फॉलो करत असाल तर अपडाऊन खूप होतो. मग त्याच्यात काय म्हणतात ते की ई व्हेकलचे शेअर खूप वर जाणार, पण मग ते का जात नाहीये? कारण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर रेडी नाहीये, आपली पर्चेसिंग पॉवर नाहीये, किंवा ती टेक्नॉलॉजी अजून तेवढी चीप झाली नाहीये. कार वगैरे मध्ये बघाल तर बऱ्यापैकी महागड्याच कार आहे, 10-12 लाखाच्या आसपास. आता रिसेंटली टू व्हीलर मध्ये मी बघतोय की बरेच काही इंडियन कंपनीज आहेत, त्यांनी टू व्हीलर गाड्या आणल्या आहे इलेक्ट्रिक व्हेकल, त्या 20,000-25,000 पासून सुरू आहे. म्हणजे खूप बेसिक कंपन्या आहेत त्या. दिल्लीकडे काही कंपन्या आहेत किंवा ओलाची आहेत. तर आता ते टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन जितकं होत जाईल तितकं आपल्याला फायदा होत जाईल आणि तितकं ते चीप होत जाईल. जसं सोलर झालं, 12-13 रुपये होतं, 8-10 वर्षात ते सरळ 2.5 रुपयावर आलंय. ठीक आहे, पर म्हणजे युनिट त्याची कॉस्ट. तर अशा गोष्टी जेव्हा पॉलिसी येतील तेव्हा त्याला थोडं क्रिटिकली अनालाइज करावं लागेल. मग ती क्रिटिकल थिंकिंग आपोआप डेव्हलप होईल की एखादी पॉलिसी आली, एखादं धोरण आलं, किंवा एखादी यांनी काही योजना आणली, त्याच्यानंतर ओव्हरऑल जो आताचा अप्रोच आहे आपला इंडस्ट्री बाबतचा किंवा एखाद्या प्रोजेक्ट बाबतचा, त्याच्यात काही लकुना आहे का? किंवा जर आपण म्हणतोय की नदीजोड प्रकल्प, मग नदीजोड प्रकल्पाचे डिसएडव्हान्टेजेस थोडा विचार कर. वेस्टर्न कंट्रीज काय करताय, तर काही नद्यांना आता त्यांनी बांध तोडले, मग ते का केले त्यांनी? मग आपल्याला पण तसं करावं लागेल का भविष्यात? अशा गोष्टी थोड्या विचार करावा लागेल जेव्हा अभ्यास करताना. आपोआप ते होईल जेव्हा तुम्ही, जसं मी म्हटलं की तुम्ही जर लोकसत्ता वाचत असाल तर त्याच्यात लोकसत्तामध्ये काय असतं, टीका खूप केलेली असते. म्हणजे ती कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आहे, ठीक आहे, संरचनात्मक टीका आपण त्याला म्हणतो. मग ती आपोआप करता येते. मग ती लँग्वेज तुम्हाला डेव्हलप करावी लागेल की ज्याचं आपण म्हणतो ना की शाल जोड्याने मारणं, तसं करावं लागेल. तुम्ही खूप जास्त क्रिटिकल नाही होऊ शकत. म्हणजे एकदम तुम्ही शिव्या वगैरे लिहाल सरकारला, तसं नाही करता येणार. तुम्हाला असंच लिहावं लागेल की सरकारला समज द्यायची किंवा सरकारला उदाहरणासकट समजवायचं. तुम्ही जेव्हा पुढे पण ब्युरोक्रॅट व्हाल तेव्हा तुम्हाला रिपोर्ट लिहावे लागतात, तेव्हा तुम्हाला नोट्स लिहाव्या लागतात. तर मी काल जेव्हा इथे गेलो होतो मंत्रालयामध्ये, काल मुंबईला होतो मी, आणि बीएमसी मध्ये एक साहेबांना भेटलो होतो. ते तेच म्हणत होते की मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा खूप जास्त म्हणजे पाठिंबा आहे मला. का पाठिंबा आहे? कारण लिखाण खूप होतं आणि तुमचं क्रिटिकल थिंकिंग वाढतं. क्रिटिकल थिंकिंग वाढल्यामुळे तुम्ही काय होतं, लिखाण करताना तुमची भाषाशैली खूप सुधारते, आणि भाषाशैली सुधारल्यानंतर तुम्हाला नोट्स मेकिंग, त्याच्यानंतर ते जे आपण शेरे लिहितो, एखाद्या फाईलवर आपण शेरा लिहितो की याच्यात काय कमतरता आहे, काय केलं पाहिजे, अजून काय ऍड केलं पाहिजे, तर ते चांगल्या भाषेत लिहायला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मदत करतील. ठीक, अजून शंका कमी याचा अर्थ मी सांगितलेलं एक तर खूप चांगलं सांगितलंय किंवा काहीच कळलं नाही असं आहे. म्हणजे तुमच्या शंकांचं आयदर निरसन झालंय किंवा तुम्ही इतके हँग झाले की तुम्हाला शंकाच येत नाही आता थोडा वेळेत, 1-1.5 तास. ठीक आहे, तर आपण येत राहू. ठीक आहे, भेटत राहू. मी येत राहील पुण्याला. आलो की आपल्या अशाच मीटिंग होत राहतील. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा बेसिक लेवलला एकदम, आणि तुमच्या ज्या ज्या काही डाऊट्स आहेत, तुमच्या ज्या काही शंका आहेत, त्या नोट डाऊन करत चला. नोट डाऊन केल्यानंतर त्या मला पाठवा. मी इंस्टाग्राम वगैरे तर नाही वापरत. युट्यूबवर एसे कट्टा एक चॅनल आहे, एमपीएससी स्वाध्याय एक चॅनल आहे. त्या चॅनलवर मी काही युजफुल आर्टिकल टाकत असतो मराठीमध्ये. कालच एक टाकलंय, त्याच्यामध्ये त्यांनी बरंच काहीतरी एक चांगलं आर्टिकल होतं तर मराठीमध्ये लोकसत्ताला आलेलं, तंत्रज्ञानावरचं आर्टिकल होतं, ते टाकत असतो. तर त्या गोष्टी वाचत चला. त्याच्यामुळे तुमची लँग्वेज रिफाईन होईल. एक वही बनवा JS 1 2 3 4 ची, आणि त्याच्याशी रिलेटेड जे कीवर्ड्स आहे ते नोट करत चला. काही संकल्पना आहे, ठीक आहे, की आता एक मागे संकल्पना मी टाकली होती, त्याच्यामध्ये होतं ती बौद्धिक निर्वसाहतीकरण. ठीक आहे, म्हणजे काय की एखाद्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं, युरोपियन कंट्रीजने राज्य केलं, तर त्यांच्या सगळ्याच गोष्टी आपण काय मानतो, श्रेष्ठ मानतो. लाईफस्टाईल झाली किंवा त्यांची टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन झाली किंवा त्यांचं श्रेष्ठत्व प्रत्येक बाबतीत आपल्याला दिसतं. त्यांनीच केलेलं असतं सगळं. की आता समजा मी बर्ड वॉचर आहे, तर माझ्या बर्ड वॉचिंग फील्डमध्ये काय असतं की जे काही सर्चेस नवीन स्पेसिस आल्या त्या 2000 पूर्वी सगळ्या वेस्टर्न स्कॉलर्सनेच काढल्या होत्या रिसर्च करून. कारण ते जायचे तिथे, त्यांना म्हणजे रिसोर्सेस अवेलेबल होते, त्यांच्याकडे पैसा आहे तेवढा, तर ते जाऊन शोध घ्यायचे. आता काय झालंय की महाराष्ट्रात पण वेस्टर्न घाटमध्ये तुम्ही बघितलं दरवर्षी 1-2 नवीन स्पेसिस येतात. आयदर त्या रेप्टाईल्सच्या येतात, आयदर त्या इन्सेक्ट्सच्या येतात, आयदर त्या वनस्पतींच्या येतात, पण त्या नवीन नवीन नावं निघतात. ते का होतंय? कारण आता आपले रिसर्चच जायला लागले हिंटरलँडमध्ये, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं झालंय, तर आपण पोहोचतोय त्या स्पेसिस पर्यंत. याचा अर्थ असा आहे
तर म्हणजे याला काय म्हणतात, बौद्धिक निर्वसाहतीकरण, की आपण ते जे एक श्रेष्ठत्वाचं जे आपल्या डोक्यात पूर्वग्रह आहे, की आपण करू शकत नाही, आपण कसं काय करणार, त्यांच्याकडे इक्विपमेंट्स आहे, त्यांच्याकडे सगळे, तर ते आपण हटवत चाललोय. असे कीवर्ड्स तुम्हाला कुठे यूज होतील? एसेमध्ये, ठीक आहे, किंवा इथिक्समध्ये. तर असे कीवर्ड्स नोट करून ठेवत चला. जिथे जिथे तुम्हाला दिसतील लगेच नोट करायचे. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन फायदा होईल. मी त्या गोष्टी आपण बोलूच एक प्रत्येक विषयावर आता एक एक दीड दीड तास बोलता येईल त्याच्यात. तर बेसिक इथिक्स हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे काहीच मटेरियल अवेलेबल नाही मराठीमध्ये. तर बघू येत्या दिवसात आपले बरेच चाललंय प्रयत्न, की पुस्तक स्वरूपात काही उपलब्ध करून देता येईल का, नोट्स वगैरे. तर त्या बाबतीत आपण प्रयत्न करतोय. आपण भेटतच राहू, डिस्कस करत राहू. आणि काही डाऊट्स आले तर तुम्ही टेलिग्रामवर डेफिनेटली मला तिथे पिंग करू शकतात.